ही कथा आहे नैमिषारण्यामध्ये भागवत कथा. कोण सांगतंय? सूतजी महाराज सांगतात. ऐकतात कोण? सौनक आदी ऋषी ऐकतात. 60,000 सौनक ऋषी आहेत. सौनक त्याच्यामध्ये मुख्य आहेत, म्हणजे वृद्ध आहेत सौनक ऋषी. सौनक ऋषी बरोबर अनेक ऋषी बसलेले आहेत. तिथं नित्य निरंतर सत्र प्रारंभ आहे. एक ज्ञान यज्ञ असतो आणि एक सत्र नावाचा असतो. ज्ञान यज्ञ त्याला म्हणतात. दररोज 3 घंटे काही ना काही स्वाध्याय चालतो. एका ग्रंथाचा स्वाध्याय चालतो. चाहे ग्रंथ ते गीता हो, उपनिषद हो, ब्रह्मसूत्र, ऋषिकेश मध्ये म्हणा, ज्ञानसत्र म्हणतात, ज्ञान यज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणा, सत्र म्हणा. परंतु सत्र बोलल्यानंतर त्याच्यामध्ये केवळ ज्ञानाची चर्चा नाही आहे. ज्ञानाच्या पूर्वी यज्ञाची आवश्यकता आहे. ऋषी लोक सकाळी उठून यज्ञ करतात आणि यज्ञ केल्यानंतर काही वेळ सुंदर भागवताची चर्चा चालतात. याचं नाव आहे सत्र. नैमिषारण्यामध्ये अनेक ऋषी बसलेले आहेत आणि सूत महाराज तिथं येतात. तर ह्या प्रारंभ करताना, महात्म्याचा प्रारंभ करताना एक फार सुंदर श्लोक आहे मंगलाचरणाचा. ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय परमात्मा है कृष्ण. श्री कृष्णाय वयम नमः. श्री कृष्णाला आम्ही सर्वजण नमस्कार करतो. एकटा असलं तर नमस्कार करो मी येतो. आणि इथं नमः बहुवचन आहे. अनेक वयम नमः, आम्ही सर्व बसलेले त्या श्रीकृष्ण परमात्म्याला काय करतो? नमस्कार करतो. तो श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे? अर्थात जो आमच्याद्वारे तो उपास्य आहे. आपण उपासक आहोत. जो आपले उपास्य आराध्य असतात, त्या आराध्याचं साधक लोक, उपासक लोक नमस्कार करतात. तिथं नमस्कार का म्हणून करायचं? ज्याला नमस्कार करतो त्याचं स्वरूप काय आहे? कारण ज्याला आपण नमस्कार करतो त्याचं स्वरूप कळालं पाहिजे, त्याची महिमा कळाली पाहिजे, त्याचं काय महत्त्व आहे ते पण कळालं पाहिजे. नाहीतर उगाच थोडी आहे की कोणी आलं आणि त्याच्या पाया पडतो असं आहे का? कोणी आलं त्याला नमस्कार करतो का? नमस्कार करण्याच्या योग्य आहेत का? त्यांची योग्यता पात्रता आहे का? तर इथं फार सुंदर भगवान श्रीकृष्णाची काय पात्रता आहे, काय योग्यता आहे ते सांगतात. भगवान सच्चित आनंद रूप आहे. सत, चित आणि आनंद. बाकी संसार जसं कबड्डीचा खेळ खेळतो, तिथं 2 टीम असतात. एका बाजूला 11 म्हणा, दुसऱ्या बाजूला 11 म्हणा, ते खेळ खेळत असतात. तसं या संसारामध्ये माया आणि मायापती ह्या दोघांचा खेळ आहे. जसं घरी पती पत्नीचाच संसार असतो, पती पत्नीचा संसार आहे. आणि हा मोठा संसार तुमचा सीमित संसार आहे. आम्ही 2, आमचे 2 म्हणा, 3 म्हणा, तो सीमित संसार आहे. परंतु माया पत्नी आणि मायापती परमात्मा पती, त्याचा हा संसार आहे. जो मायापती परमात्मा आहे तो कसा आहे आणि मायापत्नी कशी आहे? जो पती आहे सच्चिदानंद परमात्मा आहे तो सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. सत म्हणजे काय?
चित म्हणे काय, आनंद म्हणे काय. आणि माया कशी आहे, केवळ नावारूपात जे काय आम्हाला दिसतंय, जे काय ऐकायला येतंय, जे काही चाखतो आपण, जे काय आपण खातो, म्हणजे जेवढी काय आपल्या इंद्रियांना विषय होणारी वस्तू आहे, जगत आहे, रूप रस गंध स्पर्श शब्द, हे 5 विषयाने जगत भरलेलं आहे. आणि ह्या जगतालाच म्हणतात माया, याला म्हणतात प्रकृती. जगाला काय म्हणायचं, माया, प्रकृती. आणि ती परमात्माची काय आहे, पत्नी आहे. आणि तिचं नाव आहे माया. तिचं स्वरूप काय, केवळ नाव आणि रूप. काय रूप आहे तिचं स्वरूप, काय नाव आणि रूप. आता हे कवर नाव आहे आणि याचं काय आहे, रूप म्हणजे आकार आहे. नाव आणि आकार हे माया आहे. आणि नाव आणि आकार कशाच्या सत्तेवर, कशाच्या बळावरती आहे, सत चित आणि आनंद याच्या बळावरती आहे. सत म्हणजे काय, आहे, फक्त आहे म्हणजे सत्ता आहे. चित म्हणजे ज्ञान झालं. आणि प्रिय म्हणजे आनंद. संसारातली कुठलीही वस्तू आहे याच्या वाचून टिकती का. कोणत्याही वस्तूला तुम्ही काय बोलताय, आहे किंवा नाही. नाही म्हटलं तरी पण नाही, निगेटिव्ह कोणती वस्तू नाही याचा अर्थ आता ती गेली, तिचा आकार संपला. जोपर्यंत तिचा आकार आहे तोपर्यंत तुम्ही काय म्हणताय, आहे. जेवढी वस्तू, फक्त हे तुम्हाला संकेत मात्र आहे, म्हणजे देव हे तर तुम्हाला दृष्टीला पाहताय. तसं पूर्ण जगाला तुम्ही पाहताय. ती पूर्ण जगात दिसणारी वस्तू कशी आहे, आहे म्हणणार. आहे कुणाचं रूप आहे, हे आहे, ते आहे, हे संपलं, ते संपलं. म्हणजे आकार संपला, ह्याचा आकार संपला की तो गेला, ह्याचा आकार संपला की तो गेला. म्हणजे माया, मायेचा आकार आहे. आकार येतो आणि जातो. आता 84 लाख योनीमध्ये जे काय पदार्थ आहेत ते सर्व काय आहेत, येणारे आणि जाणारे आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वस्तूचं काय आहे, नाव पण आहे ना आकार पण आहे. मुलगा आला, मुलगी आली, म्हातारा म्हातारी, काही पण तुम्ही म्हणा, हे सर्व आकार काय करतात, येतात आणि जातात. येतात आणि जातात, परंतु कशाच्या बळावरती, आहेच्या बळावरती. आल्यानंतर आहे बोलता का नाही, बोल. ह्याला म्हणतात सत्ता, ह्याला म्हणतात सत. आहे, सत, सत्ता, हे तिन्ही काळामध्ये नष्ट होत नाहीये. हे फूल नाश झालं परंतु आहे कधीच नष्ट होत नाहीये. हे फूल नष्ट झालं की हे आहे, हे नाहीतरी हे आहे. म्हणजे जोपर्यंत प्रलय होत नाहीये तोपर्यंत कोणची ना कोणची वस्तू आहे का नाही. याचा अर्थ आहे कधी समाप्त होतो का. आणि ज्याचं तुम्ही दर्शन करताय, विशिष्ट दर्शन करताय, कवर आहे, कवर विशेषण आहे, विशिष्ट. तर सांगायचं तात्पर्य, जे आहे वस्तू ते परमात्मा आहे. दिसतंय, ज्ञान होतंय, तो परमात्मा आहे. आणि आनंद, कोणची वस्तू आपल्याला आनंद आहे म्हणून तो ते वापरतो. आपल्याला सर्प आनंद देत नाही आहे, अजगर आनंद देत नाही, वाघ आनंद देत नाही आहे, परंतु वाघाच्या जातीला वाघ आनंद देतो का नाही, सर्पाच्या जातीला सर्प आनंद देतो का नाही. तर ह्याचा अर्थ काय झाला, प्रत्येक वस्तूमध्ये अस्ति, भाती आणि प्रिय हे काय आहे, परमात्माचे रूप आहेत. आणि मायेचं काय रूप आहे, नाव आणि आकार. हे संपूर्ण माया. आणि ह्या मायेला आधार रूपाने कोण आहे, परमात्मा आहे. त्याचं स्वरूप काय आहे, सत चित आणि आनंद रूप आहे. असा जो सच्चिद. आणि आणखीन काय स्वरूप आहे, विश्वोत्पत्त्यादी हेतवे. आता मंगलचरणामध्ये तुम्हाला जर स्वरूप लक्षण काय, तटस्थ लक्षण काय सांगत बसल्यानंतर भागवत कथा फार लांब जाईल. आम्हाला ते आमची गाडी तिथंच फसली की मग पुढे जात नाहीये. आता 2 प्रकारचे लक्षण राहतात. एक तटस्थ लक्षण काय, स्वरूप लक्षण काय. सतचित आनंद हे स्वरूप लक्षण आहे. उत्पत्ती स्थिती जगत हे जे
विश्वोत्पत्ती कारण हे जे दिसतंय जगत परमात्म्यावरती आणि तो निमित्त कारण आहे, तर त्याचं तटस्थ लक्षण आहे. कारण जगत येतंय आणि जातंय. जसं हे फूल आलं आणि गेलं, परंतु आहे ज्ञान दिसणं दुसरीकडे लागलेलं असतंय. म्हणून येणं जाणं ज्याचं होतंय त्याचं नाव आहे तटस्थ लक्षण. जसं विठ्ठल भगवान आला नावा रूप तुका आला, तुका म्हणी झाला आला नावा रूपा, तुका म्हणी झाला सोपा. आला नावा रूपा, जो पण नावा रूपाला आलेला आहे त्याचं नाव आहे तटस्थ लक्षण. कारण आणि त्याचं स्वरूप लक्षण काय? सतचित आनंद रूप. म्हणून विठ्ठलाला काय म्हणतात? विठ्ठलाचं दोन्ही रूप आहे. नावा रूपाला आलेलं आहे म्हणून, सगुण रूपाला आलेलं आहे म्हणून तटस्थ लक्षण आहे. आणि स्वरूप लक्षण काय? आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज देह योगियांचे, जे का निज देह योगियांचे. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय हे सच्चिद, हे काय स्वरूप लक्षण आहे. आणि तटस्थ लक्षण काय? सुंदरती ध्यान रूप पाहता लोचनी. हे जे सगुण रूप आहे ते काय आहे? तटस्थ लक्षण आहे. असा इथं पण भगवान श्रीकृष्ण कसा आहे? विश्वाला उत्पन्न करणारा, पोषण करणारा आणि संहार करणारा, याला तो काय? कारण रूपाने आहे. आणि आणखीन काय करतो? तापत्रय विनाश आहे. आपल्या पाठीमाग 3 प्रकारचे ताप लागलेले असतात. कोणचे ताप? अध्यात्म, अधिभौतिक आणि अधिदैविक. 3 प्रकारचे माणसाला दुःख आहेत. हा 3 ऐकतो आपण. त्रिविध तापाची झाली बोळवण. काय म्हणतात? त्रिविध तापाची झाली बोला देखील या चरण वैष्णव. वैष्णवाचे. त्या वैष्णवाचं चरण अर्थात संताचं दर्शन केलं रे केलं तर 3 प्रकारचे जे ताप आहेत त्याची काय होती? बोळवण होती. अर्थात त्यांना निरोप समारंभ देतो, निरोप देतो म्हणून त्यांना वाट लावतो. कुणाला? 3 तापाला. हा 3 ताप आपण बोलतो त्रिविध तापाची झाली बोळवण. पण ते 3 ताप कोणचे? अध्यात्मताप. अध्यात्मताप याचा अर्थ होतो की मानसिक ताप, मनामध्ये असं झालं तसं झालं, आजकाल मनोरुग्ण बनणे, त्याचं नाव आहे आध्यात्मिक ताप. येता जाता ॲक्सिडेंट होणे, कुठे ठेसकाळून पडणे, म्हणजे शरीराला जे काही दुखापत होती, स्थूल शरीराला जे काही दुखापत होती त्याचं नाव काय आहे? अधिभौतिक दुःख. चाहे ताप येणे, चाहे अनेक रोग येणे, म्हणजे जे स्थूल शरीराला रोग येतो, मानसिक दुःख मनाला आहे आणि मन स्थूल नाही, तो सूक्ष्म आहे. म्हणजे अध्यात्म मनाला रोग आहे. आणि हे ताप येणे, कॅन्सर होणे, ठेसकाळून पडणे, ॲक्सिडेंट वगैरे मरणे, हे कुणाला? स्थूल शरीराला. याचं नाव आहे अधिभौतिक दुःख. आणि अधिदैविक ताप, दुःख म्हणा ताप म्हणा. अधिदैविक ताप कोणसा आहे? भूकंप येणे, अतिवृष्टी होणे, पाऊसच न पडणे, दुष्काळ पडणे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. पहिलं होतं तर कोरडा पण दुष्काळ पडायचा, ओला पण दुष्काळ पडायचा. येतोय ते कधीतरी 20-25 वर्षाच्या नंतर, 50 वर्षाच्या नंतर, असे कधीतरी. तो सारखा येत नसतो. ह्याला म्हणतात अधिदैविक ताप. त्या 3 प्रकारच्या तापाला जो समाप्त करतो अशा श्रीकृष्णाला आपण काय करूया? सर्वजण नमस्कार करूया. म्हणजे ज्याला आपण नमस्कार करतो, आपला जो उपास्य आहे, आराध्य आहे, त्याचं स्वरूप तुम्हाला कळालं. त्याचं स्वरूप कळाल्यानंतर आता जे भागवताचे वक्ते आहेत, कोण आहेत? राजा
परीक्षिताला सुखदेव महामुनी सांगतात. आता इथं जोडी आहे, जशी गीतेमध्ये तुम्ही ऐकलेले आहे. संजय आणि धृतराष्ट्राची जोडी आहे. अर्जुन आणि श्रीकृष्णाची दुसरी जोडी आहे. तिसरी जोडी कुणाची आहे? माऊलीची आणि निवृत्ती रायाची जोडी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. कारण गुरु पुढी सांगतात आणि गुरु आकार, त्यांना गुरुना संबोधन बोलतात. म्हणे जसं ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये 2 जोडी, ज्ञानेश्वरीला धरून ज्ञानेश्वरी गीतेवरती आहे म्हणून त्याच्यात आपण 3 जोडी असतो. इथं श्रीमद भागवतामध्ये पण सुखदेव महाराज राजा परीक्षिताची जोडी आहे आणि व्यास आणि नारदाची पण थोड्या वेळ जोडी आहे. सूत आणि सौनकादीची पण जोडी आहे. अनेक जोड्या येत आहेत, कारण भागवत हा विशाल ग्रंथ आहे. तर मुख्य भागवत सुखदेवजी महाराजाने राजा परीक्षिताला सांगितलेलं आहे. का परीक्षिताला सांगितलेलं आहे तर पुढे तुम्हाला माहिती आहे 7 दिवसामध्ये त्यांना काय येणार होतं? मरण होतं. म्हणजे 7 दिवसामध्ये कालाची उडी पडणार आहे. त्या काळाला दूर सारण्याकरता सुखदेव महाराजांनी श्रीमद भागवताची सुंदर अशी कथा सांगितलेली आहे. तर त्या सुखदेव महाराजांना पण नमस्कार करायचा आहे. म्हणजे मंगलाचरण. नमस्कार करणे मंगल आहे. बघ पहा, मंगलाचरण 3 प्रकारचे मंगलाचरण होतात. नमस्कारात्मक मंगल, वस्तू निर्देशात्मक मंगल, आशीर्वादात्मक मंगल. तिथं नमस्कारात्मक मंगल आहे. सर्व नमस्कार करणे, कोणाला आशीर्वाद देणे हा आशीर्वादात्मक मंगल आहे. वस्तू निर्देशात्मक मंगल, मंगल याचा अर्थ आहे की त्याचं वर्णन करणे. जी वस्तू जशी आहे म्हणजे गुरुचं वर्णन, गुरुची जसं गुरु जसे आहेत तसे त्यांना वर्णन करून नमस्कार करणे हे नमस्कारात्मक मंगल. भगवंताचं जे स्वरूप आहे तसं वर्णन करून करणे त्याचे हे मंगलाचरण आहे. जसं कीर्तनाला बोललं ना, मंगलाचा अभंग सुंदराचे ध्यान रूप, हे काय मंगलाचे प्रारंभ करतो आपण, परंतु देवाच्या नामस्मरणाने देवाच्या चरित्राने करतो. तसं कृष्णाच्या नंतर भागवताचे प्रवक्ते सुखदेवजी महाराज आहेत. त्यांना मंगलाचरण आहे, म्हणजे त्यांना नमस्कार करतात. त्यांचं मंगलाचरण पहा. यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम द्वयपायनो विरह कातर आजुवाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदोष तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. भागवताचे प्रवक्ते कसे आहेत, त्यांचं स्वरूप काय? यम प्रवर्जंतम अनुपेतमपेत कृत्यम. सुखदेवजी महाराज आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याल 12 वर्ष लपून राहिले रे. हे संत वर्णन करतात. ब्राह्मणाचं पोरग खेळाला भेल आणि किती वर्ष लपून बसलं? 12 वर्ष लपून. आणि बाहेर आलं ते पळूनच गेलं. म्हणजे खेळ खेळलाच नाहीये. खेळ खेळणे याचा अर्थ आहे संसार करणे. खेळ खेळणे म्हणे हा तुकाराम महाराज, नामदेव महाराज, आम्ही खेळ खेळतो परंतु आम्ही नॉट आउट होतो. हा आणि हा मग कृष्ण हा एक खेळामध्ये फार विचित्र. हनुमंता खेळाचं पहा तुम्ही रूपक. ते बोललो की मग कारण विषय तो बाजूला जातो. म्हणजे कारण सांगायचं तात्पर्य तो खेळ खेळला नाही, म्हणजे संसार खेळला नाही. आणि संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, आपले अनेक संत म्हणा, कबीरदास महाराज, अनेक रोहिदास महाराज, ह्या सर्व संतांनी खेळ तर खेळला परंतु आऊट झाले नाहीत. आऊट होणे म्हणजे काय? काळाच्या तावडीत सापडणे. काळाची या उडी पडेल बाजू सोडविना तेव्हा माव. जो काळाच्या तावडीत सापडला त्याला म्हणतात आऊट झाला. जो काळावरती मात केला त्याला म्हणतात नॉट आऊट.
म्हणे काळ त्याचं काही करू शकत नाहीये. तो ब्राह्मणाचं पोरग खेळाची भेलं. आता खेळल्यानंतर आउट या ना आउट बोलू शकतो, पण या खेळामध्ये सापडलेलं नाहीये. बाकी अनेक खेळले, कृष्ण खेळलेले आहेत, अनेक देवदेवता खेळले, पण त्याचं वर्णन आहे. तो पळत बाहेर आला ते पळून गेला. जर पळून गेला तर पाठीमाग वडील बोलतात, हे पुत्र ऐक ऐक ऐक. त्या पुत्राचं काय, तो पुत्र जो असा काय पळतो, बापाचं काहीच ऐकत नाही. आणि बापाच्या सांगण्यावरून आणि कृष्णाच्या सांगण्यावरून बाहेर आलेलं आहे. 12 वर्ष आईला त्रास होत होता. व्यासाने सांगितलं, बाळा तो बाहेर ये. तो बोला, बाबा मी बाहेर येणार नाहीये. का येणार नाहीस? म्हणे बाहेर आलो ना की काळ माझ्यावरती आक्रमण करेल, म्हणून मी काळाच्या तावडीत सापडणार नाहीये, म्हणून मी आईच्या उदरात. मग बाळा तुझ्यावर काळाची सत्ता चालणार नाहीये, तुला मी आश्वासन देतो. बोला, तुमचं आश्वासन काय कामाचं? कृष्णाने परमात्माने आश्वासन दिल्यानंतर बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मग पळून गेले. पाठीमाग वडील, पिता कोण पिता आहेत? व्यास भगवान, व्यास महर्षी पिता आहेत आणि सुखदेवजी पुत्र आहेत. सुखदेवजी पुढे पळतात आणि पाठीमागे, हे पुत्र ऐक. तो पुत्र काय ऐकत नाहीये. आता पिता आवाज देतात. आवाजाचं प्रत्युत्तर कोण देतात? तरवो बी नेदू, वृक्ष देतात. कोण देतात? झाडं ओ बोलतात. तो तर पळून गेला, तो तर ओ देतच नाहीये. ओच म्हणतात ना, आवाज दिल्यानंतर ओ बोलतात. तसं पुत्र बोलतात आणि झाड ओ बोलतात. कोण बोलतात? झाडं बोलतात. तर ओ बी नेदोस. का? सर्व हृदय सर्व भूत, सर्वांच्या भूता, सर्व जो भूत आहेत, भूत मात्राच्या हृदयामध्ये ते विद्यमान आहेत. कोण? सुखदेवजी महाराज. निर्गुण निराकार त्या सच्चित आनंद परमात्माच्या मध्ये त्यांची वृत्ती आहे. म्हणून सर्व वृक्षामध्ये पण तो परमात्मा आहे. म्हणून त्या वृक्षातून तो परमात्मा काय देतो? प्रत्युत्तर ओ म्हणून देतो. तर ओ बिनेदोष. अशा मुनीला आपण काय करूया? नमस्कार करूया. द्वैपायन विरह कातर. भरपूर त्याच्यात वर्णन आहे, परंतु एक लाईनीचं म्हणजे एक 4 लाईनीचं वर्णन जर केलं तर आपण 1-2 श्लोकामध्ये आपलं हितच भागवत समाप्त होईल. म्हणून पुढे जाऊया. म्हणजे तुम्हाला कळालं, एक भगवान श्रीकृष्ण, त्याचं मंगलाचरण सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याद हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा. त्याला नमस्कार. आणि सुखदेवजी महाराज, यम प्रवर्जंतम मनोपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुवाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदोस तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. नैमिषे सुतमासीनम अभिवाद्य महामतिम कथा अमृत रसस्वाद कुशल सौनुको अब्रवीत. पहिलं बोलो, नैमिषारण्यामध्ये बसलेले आहेत, अनेक ऋषी बसलेले आहेत आणि कथा अमृत रसस्वाद कुशल, कथा रूपी जो अमृत आहे त्या अमृताचा स्वाद घेण्यामध्ये जे कुशल आहेत. बाकी कशामध्ये कुशल ती वेगळी गोष्ट आहे, परंतु इथं सौनक ऋषी मुख्य आहेत. बाकी आहेत किती हजार ऋषी आहेत? 60,000 ऋषी बसलेले आहेत. कुठं बसलेले आहेत? नैमिषारण्यात बसलेले आहेत. नैमिषारण्याचा अर्थ आहे की जे पापणे आपले हे निमिष म्हणतात, इथं जे बघतात हेच आरण्य. त्याचा वाच्यार्थ वेगळा राहतो, लक्षार्थ वेगळा राहतो. असे 60,000 ऋषी. भगवंताची जी कथा आहे ती कथाच काय? अमृत आहे. संसाराची कथा अमृत नाही, ते विष आहे. किती संसाराच्या कथा तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं पोट भरतंय, किती गप्पा गोष्टी मारल्यानंतर आनंद येतो.
पहिला आमच्या आया लहानपणी मांडीवरती घ्यायची 4 वाजतात आणि दोघी दोघी दळायची. दळताना आपल्या माहेरचे सर्व भाऊ आई सर्वांचे नावं घेऊ घेऊ दळायचे. हे सर्व नावं ज्याची ज्याची नावं घेऊन दळायचे ते मरके आहेत का, मरके आहेत का न मरके आहेत? मरके आहेत. जे मरणारे आहेत त्यांची चर्चा करणे म्हणे विष आहे ते. आणि जे न मरणार आहे, अविट गे माये विठेना, अविट. आजकाल आपल्या माता माऊलींना कुणाकुणाला वीट आला हे पण कळत नाही. संसाराचा वीट येतो आणि भाजी आधी विटलेली आहे बोलतो का नाही. वीट ये नाही म्हणजे किळस त्याच्या तिरस्कार होणे. तर सांगायचं तात्पर्य हा संसाराची कितीही कथा सांग. म्हणून मी कधी कधी तुम्हाला सांगत असतो, उदाहरण देत असतो. म्युनिसिपालिटीच्या लोकांनी मुंबईमध्ये 2 प्रकारचे डबे ठेवलेले असतात जागे जागी. स्टेशनामध्ये पण डबे ठेवलेले असतात, ओला कचरा आणि त्याच्यावरती लिहिलेले असतात माझा प्रयोग करा, प्लीज यूज मी, माझा प्रयोग करा. तसं आपण सर्व हे प्लीज यूज मी, सांग तुझी गोष्ट, सांग तुझी गोष्ट, हे कचराच आहे ना. संसाराचं वर्णन करणं म्हणे कचरा. ते कचरा आपल्या हृदयामध्ये भरणं याच्या व्यतिरिक्त. आणि भगवंताची कथा अमृत आहे आणि त्या अमृताचं स्वाद घेण्यामध्ये कुशल. म्हणून गोपी गीतामध्ये फार सुंदर गोपी गीत, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. अनेक जण तुझी कथा ऐकत असतात. का? तुझी कथा कशी आहे? जे त्रिविध तापाने तापलेल्या जीवाना भगवंता तुझी कथा अमृत आहे. जर विदेशामध्ये गेला तर कुणा पूर्ण भारताचा तो काय करतो? एकटाच गेला तरी पण भारत आला बोलतो तो. गेला किती? गेले किती लोक? एक. आणि तिथं जाहिरात काय होती? पूर्ण भारत आला. तसं सौनक ऋषी अब्रवेत, सौनक ऋषी विचारतात, याचा अर्थ आहे 60,000 ऋषी विचारतात. सौनक उवाच अज्ञान ध्वंत विद्वांस कोटि सूर्य समप्रभ सूताख्यायि कथारसारं मम कर्णरसायनम. हे सूत महाराज, सूताना, सूत हे फार सुंदर व्यासांचे शिष्य आहेत आणि ते पूर्ण श्रीमद भागवत व्यासाकडनं ऐकलेले आहे. म्हणून सूत महाराजांना सौनक ऋषी बोलतात, अरे सूतजी तुम्ही कसे आहात? अज्ञान ध्वंस विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. एक सूर्याचा उदय झाला रे झाला की जिथं जिथं त्याचा प्रकाश होतो तिथं तिथं काय होतो? आता आपल्याकडं प्रकाश झाला नाही, आता अमेरिकेत प्रकाश आहे. आता यावेळी तिकडं उदय झाला त्याचा आणि इकडे काय झाला? आता इकडं अंधार झाला. आता एक सूर्य विचार आहे म्हणून इकडं अंधार आणि विदेशामध्ये प्रकाश आहे. परंतु असे कोटी सूर्य जर असेल तर कुठं अंधकार येईल का? तो एक सूर्य आहे म्हणून बिचारा तो फिरत असताना त्रास होतो. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये अज्ञान रूपी अंधकार आहे. अज्ञान रूपी अंधकार म्हणजे काय? आपलं स्वरूप, आपण कोण आहोत? आपण परमात्माचे लेकर आहोत. जसं जनावराचे वासर जनावर होतात तसं माणसाचे जे मुलं माणसं होतात. परंतु
हे शरीराला धरून माणसं आहे, पण ह्या शरीरात कोण आहे? जीवात्मा आहे. तो जीवात्मा कुणाचा पुत्र आहे? तो परमात्माचा अंश आहे. ममय वंशो जीवलोके जीवभूत जीवभूता सनातन. जो इथं जीव आहे तो सनातन आहे, तो परमात्म्याचा अंश आहे. तो परमात्म्याचा अंश परमात्मा होतो का नाही? हा, जसं शेळीचं जे पिल्लूक शेळीच होती, जनावरच होतं, तसं आपण कुणाचे अंश आहोत? परमात्माचे अंश आहोत. तर आपण कोण आहोत? परमात्माच आहोत. म्हणून उपनिषदामध्ये अमृतस्य पुत्रा अमृता भवंती तिथं लिहिलेलं आहे. म्हणजे लिहिलेलं नाही आहे, श्रुती आपण लिहिले पा. ग्रंथ दोन प्रकारचे असतात. एक श्रौत ग्रंथ असतात आणि दुसरे स्मार्त ग्रंथ असतात. श्रौत आणि स्मार्त. श्रौत कुणाला म्हणतात? जो वेद आहे, वेद अनादि आहे. वेदाला कोणी लिहिलं नाहीये. वेद स्वतः प्रकाशित आहेत, त्या परमात्माच्या श्वासोश्वासातून निघालेले आहेत. त्याचा कोणी अमुक करता असं म्हणतात, तो परमात्माच्या पासून आलेले आहेत. म्हणून परमात्मा अनादि आहे, वेद पण अनादि आहे. त्याचा परमात्म्याशिवाय दुसरा कोणी करता नाहीये. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्याला म्हणतात श्रौत वेदाला. आणि उपनिषदाचे जे मंत्र आहेत ते वेदाचेच मंत्र आहेत, वेदाचाच भाग आहे तो पण. तर त्याला श्रौत ग्रंथ म्हणतात. जे मंत्र ऋषी लोक, जसं आपला मोबाईल, तिकडून मोबाईल केले रे केले इकडं आवाज येतो. याचा अर्थ काय? तिकडचे नंबर हा पकडतो. दुसरं काय पकडतो का? तुमचा नंबर दाबला की तुमचा मोबाईल काय करतो? तो नंबर कॅच करतो आणि तुम्ही बोलताय. तसंच ऋषी लोक, ऋषया मंत्रदृष्टारा, ऋषी लोक चिंतन करायचे, ध्यान करायचे आणि ध्यान केल्यानंतर ते मंत्र त्यांच्या समोर उपस्थित राहायचं. त्याला म्हणतात वेदाचे मंत्र. म्हणून त्याला कोणी लेखक नाहीये. ऋषया मंत्र. त्या श्रौत ग्रंथा वेदामध्ये जे ज्ञानाचे मंत्र आहे त्याला श्रुती म्हणतात. सांगायचं तात्पर्य त्याचं कोणी करता नाहीये. आणि ज्ञानेश्वरी म्हणा, गीता म्हणा, रामायण, भागवत, महाभारत हे जे ग्रंथ आहेत हे काय आहेत? स्मार्त आहे. अर्थात ऋषी लोकांनी स्मरण केले त्या मंत्राचं आणि त्या मंत्रातून काय अर्थ होतो ती लिहिलं, त्याचं नाव आहे स्मार्त. जसं गीता स्मार्त ग्रंथ आहे, व्यासाने लिहिलेले. गीता वेगळी नाही आहे, महाभारतातून आलेले 18 पर्व, भीष्म पर्वामधून आलेले. स्मार्तेचं कळालं का नाही? स्मरण करून जे लिहिले गेलेला ग्रंथ आहे त्याचं नाव आहे स्मार्त ग्रंथ. आणि जे कोणी लिहिलेले अनादि सिद्ध आहे त्याचं नाव आहे स्मार्त. मी कशाला बोललो की इथं बोलता बोलता मी बोलून गेलो की जे वेद आदी श्रुती आहेत ते लिहिले गेले नाहीत, ते आपोआप स्फुरण होतात. कुणाला स्फुरण होतात? ऋषी लोकांना. आपणाला नाही होत. आपली तेवढी काय नाही आहे? योग्यता नाही. मोबाईलमध्ये योग्यता आहे म्हणून ते नंबर पकडतो. ह्याच्यामध्ये योग्यता आहे का? करा बघू मोबाईल किती ह्याच्यात घंटी वाजेल. वाजेल का घंटी? का नाही आहे? घंटी वाजण्याची ह्याच्यात काय नाही आहे? बास योग्यता नाही आहे. तसं श्रुती जे वेद आहेत, मंत्र आहेत, त्या मंत्राला अनुभव करणारे ऋषी लोक आहेत. आणि ऋषी लोक एक या मंत्रावरती अनेक प्रकारचे अर्थ कडून लिहितात. तर त्या ग्रंथाचं नाव आहे स्मार्त ग्रंथ. चाहे गाथा हो, चाहे भागवत हो, हे सर्वच्या सर्व कोणचे ग्रंथ आहेत? स्मार्त ग्रंथ आहेत. तर आता हे सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये अंधकार आहे. कशाचा अंधकार आहे? आपण जीवात्मा आहोत, त्या परमात्माचेच अंश आहोत, परंतु आपण विसरलो, त्याला परमात्म्याला विसरलो. आपण म्हणे जीवात्मा
आणि जीवात्म्याने कुणाला आपलं म्हटलं? शरीराला मी आहे आणि हे माझे आहे. बस विसर. मी आणि माझं. मी कुणाला बोलतो? शरीराला. हे मला लागेल, मी आहे, मी बोलतो शरीराला. तर मी आणि माझं हे काय आहे? फार मोठं अज्ञान आहे. आपण सच्चिदानंद रूप शिवोहम शिवम, हे शरीर आधी आपण नाहीत आहोत. आपण परमात्मा रूप आहोत असं न ओळखणे याचं नाव काय आहे? अज्ञान. आणि आपण सर्व अज्ञानामध्ये, अज्ञान रूपी अंधकारामध्ये सापडलेला आहोत. आपण अज्ञान अंधकाराने वेष्टन केलेले आहोत, अर्थात त्यांनी आपण व्यापलेलो आहोत. त्या अज्ञान अंधकाराला नाश करण्याकरता अनेक करोडो सूर्याप्रमाणे आपण सूतजी महाराज आहात. म्हणजे एक सूर्य जसं उगवला की बिंब तरी बचके एवढे प्रकाश पाहता, कोणी ज्ञानेश्वरी पाठ नाही, त्रिलोक्य थोकडे तैसे शब्दाची व्याप्तीचे ने पाडे अनुभव. म्हणजे शब्द कसा आहे बोलतो? माऊली बोलतात. जसं बिंब बचके एवढे लिहिलो ताई मधुर फल जाण. हनुमंत जन्मल्याबरोबर भूक लागली हनुमंतरायाला आणि फळ म्हणून गिळायला गेले. कुणाला? काय म्हणून गेले? सूर्य म्हणून गेले का फळ म्हणून गेले? फळ म्हणून गेले. फळ किती मोठा असतो? बचकेत येतो का नाही? याला म्हणतात मार बचक्यावर, मुठ्ठी म्हणतो आपण. बचक्यात येणे मराठी शब्द आहे बचक्यात. बिंब तरी बचके एवढे माऊली बोलतात. बिंब म्हणजे सूर्य. बिंब तरी बचके एवढे प्रकाश पाहता त्रैलोक्य थोकडे. प्रकाश जर पाहिला तर तीन लोक कमी आहे आणि तेवढा सूर्याचा काय प्रकाश आहे. तर त्या प्रकारे ज्ञान कसं आहे? ज्ञान दिसायला फार थोडं आहे, परंतु आपल्याला करोडो जन्मामध्ये अज्ञान अंधकार व्यापलेला होता. त्या अज्ञान अंधकाराला नाश करण्याकरता तो पूर्ण रूपाने योग्य आहे. कोण? ज्ञान. कोणचं ज्ञान? आपल्या स्वरूपाचं ज्ञान. म्हणून सूत भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान महा मोह निरासाय वैष्णवे क्रियते कथम. अरे सूतजी महाराज, भक्ती ज्ञान आणि वैराग्य विवेक वर्धते कथम. जीवनामध्ये तीन गोष्टी आल्या पाहिजेत. एक भक्ती आली पाहिजे, दुसरं ज्ञान आणि तिसरं वैराग्य. ज्याच्या जीवनामध्ये तिन्हीच्या तिन्ही आहेत तोच धन्य आहे, अन्यथा तो केवळ आहे, मनुष्य आहे. दोन पायाने चालतो एवढंच, परंतु त्याचं जीवन धन्य नाही. कथेमध्ये बसल्यानंतर शास्त्रीय शब्दाचा प्रयोग केला जातो, संसाराचा नाही. इथं सत्याची चर्चा होती. संसार खोटा आहे, केवळ तो भासतो नाहीच. स्वप्नामध्ये तुम्हाला काहीतरी दिसलेलं आहे, उठल्याबरोबर ते तुम्हाला सापडतंय का? बस याचा अर्थ काय आहे? आता आपण व्यावहारिक दृष्टीने जागे आहोत, परंतु पारमार्थिक दृष्टीने आपण झोपलेले आहोत. आपल्याला अज्ञानाची अज्ञान अंधकार रात्रीमध्ये आपण झोपलेलो आहोत. कोणची रात्र आहे? अज्ञान अंधकाराच्या रात्रीमध्ये झोपलेलो आहोत. आणि अज्ञान अंधकाराच्या रात्रीमध्ये झोपण्याचा अर्थ काय? या संसाराला खरं समजलं, बस दुसरं काय नाही. या संसाराला खरं, मी खरा, माझं खरं, हे दिसतंय सर्व खरं, याचं नाव काय आहे? झोप. म्हणून ह्या झोपीतून उठवण्याकरता उत्तिष्ठ उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत सुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. उठा, जागे व्हा. जागे होऊन काय करा? वरांनी बोधत. त्या वरान अर्थात वर म्हणे श्रेष्ठ परमात्मा, त्याला समजा. अज्ञान अंधकारातून उठा, जागे व्हा आणि कुणाची ओळख करून घ्या? त्या परमात्माची ओळख करून घ्या. तेने बिना जीवा सुख नाही. सुख नाही. त्याच्या वाचून सुख नाहीये. का?
संसार सुखरूप आहे का दुःखरूप आहे? संसार दुःखरूप. तुम्ही दररोजच कीर्तनात ऐकताय. जे कोणचंही कीर्तन ऐका, त्या कीर्तनातून दोनच सांगत असतात, एक संसार आणि एक परमात्मा. संसार कसा आहे? दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिन तन्मळ बस तळमळ. ह्या संसाराचं स्वरूप आहे. आणि एकीकडं आनंदच आनंद, त्या परमात्म्याचा आनंद आहे. तर सांगायचं तात्पर्य, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे कसं काय, ह्या तिघांचा विवेक आपल्या जीवनामध्ये उदय कसा होतो, आणि तो विवेक, भक्ती ज्ञान वैराग्याचा विवेक, ते कसं जागा होतं, आणि तो काय करेल विवेक झाल्यानंतर, भक्तीचं ज्ञान झाल्यानंतर, भक्ती ज्ञान वैराग्य आल्यानंतर, माया मोह निराश. मायारूपी मोह आहे आपला. मोह म्हणे ममता. संसारामध्ये आपली ममता आहे. ममता याचा अर्थ आहे आपुलकी. ममता ममता बोलतो ना आपण. बोला, लहान मुलावरती आईची काय राहती? ममता. ममता म्हणे आपुलकी, प्रेम. जसं हे माया रूपी मोह आहे, तो समाप्त होईल. अशा प्रकारे सूतजी महाराजांना सौनक बोलतात, आणि सूतजी प्रसन्न होऊन बोलतात, वा वा प्रीतः सौनको चित्ते ते हे अतो वचमी विचार्यच सर्व सिद्धांत निष्पन्न संसार भयनाशनम. हे सौनक ऋषी सूतजी महाराज बोलतात, फार सुंदर आपण जे प्रश्न केलेले आहेत, मला फार आवडलं. का आवडलं? की आपण संसाराच्या गोष्टी करतो, महात्माजवळ जाऊन, बुवाजवळ जाऊन, हे संसाराच्या जो गोष्टी केलं, तर बुवानं त्या आवडत नाही आहे. कुण्या बुवाला आवडतो? तुमच्यापासून काय काढायचं त्याला आवडतो. तुमच्यापासून काय काढायचं नाही ना, तुमच्या संसार गोष्ट ऐकतच नाही तो. तिकडे जावा ऐकणाऱ्याकडे. त्याच्यावर कोणाची गोष्टी काय? भक्तीची गोष्टी करा, ज्ञान कसं प्राप्त होईल करा, वैराग्य कसं होईल करा, हे संसारातून आपण कसं सुटावं, हे संसारातून किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, ह्या फजितीतून सुटका कशी होईल हे विचारलं पाहिजे. परंतु आपण तिकडं कधी विचारत नाहीये. संसाराच्याच गोष्टी विचारतो. जर संसाराच्याच गोष्टी विचारतात तर ज्ञानी महापुरुष प्रसन्न होत नाहीत. फक्त हा हा म्हणावं लागतो. परंतु सूतजी महाराज म्हणतात, अरे वा, तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहे, अज्ञान अंधकारातून आम्ही झोपलेले आहोत, आणि ह्या झोपीतून उठवण्याकरता तुम्ही हजारो सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे ज्ञानवान आहात, म्हणून तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. हे त्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणतात, वा काय सुंदर तुम्ही मागणी केलेली आहे, फार मला आवडलं ते. म्हणून मी विचार करून तुम्हाला मी बोलणार आहे. विचार करून काय बोलणार आहे? सर्व सिद्धांत निष्पन्न, अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत. काय कारण काय? गणितामध्ये गणित सोडवताना अनेक प्रकारचे प्रक्रिया, रीत म्हणी प्रक्रिया, का एकच प्रकाराने सर्व गणित सोडतात? गणित सोडवण्याची प्रक्रिया वेगळी वेगळी असते. तसं शास्त्र अनेक आहे. अनेक शास्त्राचा वेगळा वेगळा सिद्धांत मांडला जातो. कारण 12 शास्त्र आहेत, 6 आस्तिक शास्त्र आहेत, 6 नास्तिक शास्त्र आहेत, हे वेदातून येतात. आणि बाकी अनेक आपले जे स्मार्त आहेत, स्मार्तेचा अर्थ आहे की आपलं जे भक्ती वेगळे वेगळे आता जे संप्रदाय निघालेले हे वेगळे, ह्यांचं शास्त्र वेगळं आणि वेदातले शास्त्र वेगळे. आस्ती आणि नास्ती, परमात्मा आहेकडून 6 होतात आणि नाहीकडून 6 होतात, आणि दोघं खेळतात. जसं दोरीचा खेळ असतो का नाही, ते इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? टगपवार. 10-12 तिकडे ओढतात, 10-12 जण इकडे ओढतात, आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? टगपवार. तसं खेळ करतात. तसं नास्तिक आणि आस्तिक, आपण नास्तिक त्यांना बोलू शकत नाहीये. एक शेठ आहे, दुसरा शेठ म्हणजे दुसरे मित्र आहेत, दोघंच्या दोघं मित्र आहेत, करोडोपती आहेत. एकूण एकाच्या घरी जातात. दुसरा मित्र बोलतो, अरे शेठ मित्र दुसऱ्या मित्राला बोलतो, आज मी तुला काय करतो, तुझ्या घरी मी चहा बनवतो. त्यांनी चहा बनवला, चहामध्ये साखरच टाकला नाहीये, आणि ते फिकं आणि पांचट पण झालं.
आणि ज्याच्या घरी जाऊन बनवला त्या शेठच्या घरी, आणि हा पण शेठ ज्याच्या घरी तो प्रेमाने पिला, अरे मित्राने बनवून दिले ना म्हणून तो काय प्रेमाने, पण ह्या मित्राने पिता पितवला, अरे हे तरी काय रे पांचट तू का बोलला का नाही, अरे मित्रा तो काहीतरी पाजूर असं ना. आणि त्या शेठच्या नौकराने जर तसं बनवलं असता तर समजलं का नाही, त्याच्याच नौकराने तसं पांचट जर चहा बनवला असता तर त्यांनी काय दिला असता, एक ठेवून दिला असता. परंतु मित्राने बनवला तर प्रेमाने पिला का नाही. हा, तसं आपण शास्त्रामध्ये नास्तिक शास्त्र आणि आस्तिक शास्त्र हे सर्व एका कोटीचे आहेत, म्हणजे दोन्हीकडे खेळतात. आपण बौद्धाचं नास्तिक शास्त्र म्हणतो, आपण बोलण्याची योग्यता नाही आहे. जैनाचं नास्तिक शास्त्र बोलतो, आपण फक्त उच्चारण करण्याची आपली पात्रता नाही आहे, फक्त आपण अनुवाद करतो. काय करतो, तुकाराम महाराज आपण होतो का, पण तुकाराम महाराजच्या अभंगावरती बोलतो का नाही, काय योग्यता आहे का आमची, हा काय योग्यता आहे तुकाराम महाराजच्या आमची, काय खातो आम्ही कासाय संग तशी परिस्थिती आपण आपल्या जवळ कधी येऊ शकते. जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य, अशी परिस्थिती आपल्या समोर आम्ही करू शकतो का. पण असे करणारे अभंग आपण बोलतो का नाही, कीर्तन कोणाच्या अभंगावरती बोलतो, ज्याने तो अनुभवलेला आहे त्याचा अनुभव आपण कधी घेतलाय का. हा, बोल बोलता वाटे खरे खरे नाही, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिंब टिंब कापे. कापे हा, बोलायला फार सोपं आहे, उचलली जीभ मराठीमध्ये काय बोलतात, लावली टाळाला. लावायला काय हरकत आहे. तर सांगायचं तात्पर्य हे सर्व आपण वक्ता केवळ अनुवाद करतो. काय करतो, अनुवाद करतो. आम्ही बोलतो ते नास्तिक शास्त्र आहे. अरे नास्तिक शास्त्र ज्या चारवाकाचं दर्शन आहे, पहिलं नास्तिका चारवाक दर्शन. चारवाकाचं काय दर्शन आहे, खा प्या मस्त आनंदात राहा. खायला प्यायला काही कमी असेल तर कर्ज काढा, कर्ज काढून खा प्या. मेल्यानंतर ह्याची राख होती आहे, पुन्हा जन्मच नाही आहे तर भ्यायचेच कशाला. जर पुन्हा जन्म असला तर भ्यायचा आहे, देण्याकरता यावा लागतो. ज्याचं कर्ज घेतलेलं आहे त्याचं फेडण्याकरता यावं लागतो. हे कोणता सिद्धांत आहे, आस्तिक सिद्धांत आहे, नास्तिक सिद्धांत नाही. म्हणून बोललं की अरे ज्याचं कर्ज जर, म्हणून मरताना त्या दिवशी अशोक कथाकारजी बोलले होते, जिथं आपण गेलो होतो दादा साबळ्याचे, तर ते चाच बिल होतं बोलते, सदाफळे काय सदाफळांचे ते गेलो होतो. त्यांनी मरताना आपल्या मुलांना सांगितले, बोलते अशोकजी बोलत होते, तिथं चहा पेलेलं आहे आणि चहाचे काही पैसे आहेत पहिले ते देऊन या. सदाफळांनी आम्ही ह्याला गेलो श्राद्धाच्या. तर सांगायचं तात्पर्य, तेवढे पैसे जर नाही दिलं तर आपण त्यांच्या घरी कुत्रे मांजरे बैल गाई हे सर्व होऊन फेडावं लागेल. एकूण एकाच्या घरी आपण आलेलो ना, आ बैल मुझे मार नाही, एकूण एकाचे ऋण फेडण्याकरता आलेला आहोत. कुणाचं काय घेतलेलं आहे ह्याच्या कित्येक प्रकार आहे सांगायला, फक्त तेच सांगितलं आहे ऋणानुबंधावरतीच. सांगायचं तात्पर्य, आस्तिक सिद्धांतामध्ये ज्याचं घेतो आपण त्याचं फेडण्याकरता आपल्याला जन्म घ्यावा लागेल, हा आस्तिक सिद्धांत आहे. परंतु नास्तिक सिद्धांत चार वाक आहे. अरे बोलतं काही जन्मच नाही आहे म्हणून कर्ज काढा, कर्जबाजारी व्हा, मेल्यानंतर चार चिमट्या राख होतय आणि राखेतून काय घेणार आहे तू. ह्याला काय म्हणतात, नास्तिक दर्शन चार वाकाचं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, ऋण काढा कर्ज काढा, घृत अर्थात तुपामध्ये खावा, पंचपक्वान खात जावा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य, भस्मी झाला पुनरागमनम कुता, अरे त्याला द्यायच्या करता येणंच कुठं आहे. याचं नाव काय आहे, नास्तिक दर्शन. परंतु चारवाक आहे, चारू वदती, चारू म्हणे सुंदर मधुर, मधुर बोलतो. वाणीमध्ये कधीच वाणी कर्कश नाहीये, वाणी कधी कडवी नाही. वाणी ऐसा बोलिये
दिल का आपा खोय आपू शीतल होय औरण को शीतल करे. अशी शब्द बोला, अशी वाणी बोला, तुम्ही पण आनंदित व्हा, दुसऱ्याला पण आनंद द्या. नाहीतरी कर्कश वाणी कधी नाहीये. म्हणून चार वाक्याचा अर्थ आहे सिद्धांताचा. एक तर घ्या, नास्तिक आहे परंतु त्याचं पण सिद्धांत घ्या. काय सिद्धांत घ्या? गोड बोला, वाणीमध्ये कडवाट कधी येऊच नाही. असा बोलणारा पण त्याला पण आपण काय बोलतो? नास्तिक. आपण त्या कोटीची पण नाही. आपण तेवढं गोड पण काही झालं तर आपण तुरंत षडे शाठ्यम समाचारेत ह्या स्थितीवरती येतो. म्हणून आपण त्या नास्तिक कोटीत पण येत नाहीये. मग आपण त्यांचं वर्णन करतो, त्यांचं उच्चारण करतो, याचा अर्थ आहे फक्त आपण त्याचा अनुवाद करतो. आपण काय करतो? नाहीतरी सांगाल की आम्ही कधी कधी मी बोलतो, अरे मी काय, आपण कुठून बोलतो? त्यांचे सर्व व्यास उच्छिष्टम जगत त्रयम. कोणी पण आपलं बोलत नाही आहे. सर बोलतो की मी बोलतो. अरे तू कुठून बोलास? तू कुठून तरी शिकलास. आणि सर्वात ज्ञान कुणाचं आहे? व्यास उच्छिष्टम जगत त्रयम. दुनियामध्ये जे भारतामध्ये जे ज्ञान आहे, जगतामध्ये जे ज्ञान आहे ते व्यासाचं आहे. महाभारतामध्ये आलेलं आहे. जे महाभारतामध्ये नाही आहे ते तिन्ही जगात नाही आहे. जे तिन्ही जगात आहे तेच महाभारतात आहे. म्हणून महाभारत लिहिणारे व्यास महाराज आहेत. म्हणून त्या व्यासांचं हे सर्व ज्ञान आहे. तर सांगायचं तात्पर्य, कधी कधी प्रवक्ता आपला अहंकार घेऊन बोलत असतो, मी ज्ञानी आधी त्याचा अर्थ बोल. सांगायचं तात्पर्य, आपल्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आलं पाहिजे. भक्ती आली पाहिजे. फार सुंदर इथं वर्णन करतात लोक. शौनक ऋषी बोलतात, लोक विग्रह मुक्तस्य नारदस्य अस्थिरस्य च विधिस्त्रवे कुतः प्रीती संयोग कुत्रते. आता आपण भक्ती करता बोलू ना. नारद महर्षींना आपणा भगवंत आणि ब्रह्माजीने कधी भागवत सांगितलेलं आहे. 4 श्लोकी भागवत आधी पूर्ण भागवत त्यांनी ऐकलेले नारदजी. तो सूतजी बोलतात, अत्र ते कृतीष्यामि भक्तियुक्तं कथानकं सुखेन मम यत् प्रोक्तं रहस्यं विचार्यच एकदा हि विशालायां चत्वार ऋषयो अमला सत्संगार्थं समायातो ददृशुस्तत्र नारदम. नारद ऋषी एक वेळेस बद्रिकाश्रममध्ये गेलेले आहेत. सूतजी सांगत आहेत कुणाला? शौनक ऋषीला. म्हणजे भागवताचा प्रारंभ करायचा आहे ना. तो कसा भागवताचा प्रारंभ होतो त्याचं बोलतो. शौनक ऋषीला सूतजी बोलतात, एका वेळेस नारदजीचा प्रश्न केला. नारदजीचा आणि त्या शौनकादीचं कसं काय मिलन झालं? आणि ते तर 1 मिनिट थांबत नाहीत, सारखं फिरत राहतात. त्यांच्या पायामध्ये भोवरा आहे आणि ते 7 दिवस कथा कशी काय ऐकली? हे प्रश्न आहे. ज्याच्या पायामध्ये भोवरा आहे तो 1 मिनिट कधी राहत नाहीये. नारायण नारायण बोला की चालला तिथं संवाद करून. आणि त्या नारदाने 7 दिवस काय ऐकली? भागवत कथा आहे. कसं काय ऐकली? मग ते त्या भागवत कथा ऐकलं. बोलत आहे की एक वेळेस सत्संग करण्याकरता बसलेले 4 ऋषी आहेत, सनक, सनंदन, सनत कुमार आदी. हे सर्वच 4 ऋषी आहेत. सनकादी 5 वर्षाचे आहेत आणि 5 वर्षाचे असून ते काय करतात? 1 बोलतात आणि 3 ऐकतात. 1 बोलतात आणि 3 ऐकतात. नित्य निरंतर कथा चालू राहते. असं नाही की आपण 4 भाऊ आहोत तर आपल्याकडे दुसरी कोणी ऐकायला येत नाहीत तर आपण काही सांगा, असं नाही आहे. ज्याच्या ऐकायला येतात त्यांच्या भाग्यामध्ये असेल तर ऐकतात. ज्याचं करंट कपाळात एक ऐकतात. ज्याचं भाग्य फुटलेलं आहे ते कशाला ऐकतात? कथा का अशीच असते का? सत्संग ऐकण्याकरता आपण, कथा ऐकण्याकरता आपण काय पाहिजे? भाग्य पाहिजे. सांगायचं तात्पर्य, आता पुढे स्वतःच बोलणार आहेत. अनेक भाग्य असेल, अनेक जन्माची पुण्यसाम असेल, जन्मोजन्मांतरीची पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. तुकाराम महाराज अभंग. जन्मोजन्मांतरीची असेल पुण्य सामग्री. जर तुमच्याकडे सामग्री असेल जन्मोजन्मांतरीचे
तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे, तेव्हाच भगवंताचं नाव मुखाला येईल. अन्यथा त्या दोऱ्याला शिव नाही म्हणत, टाक टाक म्हणणार. ऐकलंय का नाही? टाके टाक. ते शिव पण येणार नाहीये. का? त्याला पण भाग्य लागतंय, त्याला पण पुण्य लागतंय. तर सांगायचं तात्पर्य, चारी बसल्यानंतर सनकादिक काय बोलतात, 4 भाऊ 5 वर्षाचे आहेत. सनकादी ऋषी, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, असे सनकादी संत चारीच्या चारी बद्रिका आश्रमामध्ये बसलेले आहेत. तिथं नारद गेले आणि नारद गेल्यानंतर ते ऋषींनी बोलू लागले, कुमारा उचू कथम ब्रह्मन दीनमुखः कुतश्चिंता तुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चिंता कुतश्च आगमनम तव. बोलते, हे नारद, कुठून येणं झालेलं आहे, कसं येणं झालेलं आहे, आणि आपला चेहरा जे पडलेला का आहे? कारण का, ब्रह्मर्षी आहे नारद, काय सामान्य नाही, देवर्षी. ब्रह्मर्षी, देवर्षी, देवाचा आनंद घेणारा असा जो नारद देवर्षी, त्याचं मुख पाहिले त्यांनी आणि चेहऱ्यावरती फिका चेहरा आहे. त्याला पाहून बोलता, अरे हे कसं काय तुझं झालेलं आहे नारदा? कारण नारद भाऊ आहे. नारद पण ब्रह्माचा आहे, ब्रह्माचा मुलगा आहे, आणि ते चारी पण ब्रह्माची मुलं आहेत, म्हणून भाऊ आहेत. 4 मोठे भाऊ आहेत. 4 मोठे जरी असले तरी पण वय 5 वर्ष. सनकादिक ऋषीचं ऋषी म्हणून घेतात. पहिली संतान आहे ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवाने सांगितलं, अवताराचं ते कथा येईल पुढं. ते नारद गेल्याबरोबर बोलतात, नारद बोलले, अहं तू, नारद उवाच, अहं तू पृथिव्यां यातो ज्ञात्वा सर्वोत्तमम इति पुष्करम च प्रयागं च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबंधनं एवमादिषु तीर्थेषु भ्रमणम इतस्ततः. बोल लागले, नारद बोल लागले, अरे भावानो, अरे ऋषीनो, मी आहे ना ह्या पृथ्वी तलावरती सर्व क्षेत्र, सर्व तीर्थ पाहत 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 आलो, सर्व पाहत आलो. परंतु काय पाहिलास भाऊ? नापश्यम कुत्रचित शर्म मन संतोषकारकम कलिना अधर्ममित्रेण धरा इयम बाधितादुना. बोले, नारद बोले की ह्या धरा तर पृथ्वीवरती मी गेलो, पृथ्वी अनेक तीर्थ फिरलो, अनेक तीर्थामध्ये फिरल्यानंतर मी कुठंच सुख पाहिलं नाहीये. सर्वकडे दुःखच दुःख. जसं आता सर्व दुःखरूप बोललं का नाही, नारद बोलतात. नारद गेल्याबरोबर नारदा चेहरा पडला होता. नारदा चेहरा पडल्यानंतर त्यांनी विचारलं, अरे असा चेहरा का पडलाय? नारदाने बोलले की मी सर्व तीर्थ पाहिले, जेवढे सर्व तीर्थाची नावं घेतले, आणि सर्व तीर्थामध्ये जाऊन पाहिल्यानंतर कुठं सुख नावाची वस्तूच नाहीये. सुख नावाची वस्तू नाही. मना संतोषकारकम न विद्यते. कुणाच्याच मनात संतोष नाहीये. कुणाच्या मनात संतोष आहे? हा, तुम्हाला माहित आहे ना, बाजूच्यानी काय साडी घेतली तर तिच्यापेक्षा आपल्याला जास्ती पाहिजे, कुणाची गाडी पाहिजे त्याच्यापेक्षा आपलं पाहिजे. कुणाच्या मनामध्ये संतोष आहे? संतोष नावाची वस्तूच नाही. हा, संतोष कुणाचं नाव मात्र आहे, व्यक्तीचं नाव संतोष आहे, पण कुणाच्याच मनास काय नाही आहे? संतोष नाही आहे. हे कोण बोलतो? नारद बोलतो. कुठं संतोष नाही, कुठं सुख नाही आहे. का नाही आहे? कलिरूपी अधर्म मित्राने ही पृथ्वी व्यापलेली आहे, सर्व कलियुगाने व्यापलेले आहे, त्याच्यामुळं काहीच नाही आहे. सत्यम नास्ती तपा शौचम दया दानम न विद्यते उदरम भरिणो जीवा बरा का कूट भाषण. बोले सत्य नाही आहे, तप नाही आहे, शौच नाही आहे, काही नाही आहे. मग करतात काय? उदरम भरिणं. रात्र दिवसभर काम करतात. कशाला? खाण्याकरता. चला थोडं कथेला काय बोलतात, मारायला वेळ नाहीये, आणि तुम्ही बोलताय कथेला चला. एवढं काम पडलेलं आहे. म्हणजे काम कशाला? खाण्याकरता. हे तर बोलाय, मी नाही बोलत बरं, मी आपल्या पदाने नाही बोलत. नाही बोलाल की स्वामीजी बोलले. स्वामीजी कशाला बोलतात? नारद बोलतो. उदरम भरिणा. वरा का अभागी लोक आहेत, केवळ पोटा करता रात्र दिवस खाता काम करतात. तर ह्यांच्यासारखे अभाग्य कोणीच नाहीत. कोण बोलतो? नारद. मंदा, अनेक त्यांना नाव ठेवत आहे. मंद आहेत, दुर्भाग्य साध्य, मंदा सुमंद मतया मंद भाग्या ही उपद्रपा.
पाखंडा निरता, आणि आम्हाला पण बोले पाखंड निरता संतो विरक्ता सब परिग्रह. त्याच्यात संत लोकांना पण सोडले नाहीत. काय बोलतात? पाखंडी आहेत संत लोक. कसे आहेत? मनालाच विरक्त आहे, परंतु फार मोठा परिवार जमा केलाय, परिग्रह जमा केलाय. याला मला पाखंडी. एका दृष्टीने नारदाचं खरं आहे, आम्हाला पण टोमणं मारलेले ते. जर आपण आपल्या आनंदाकरता, आपल्या ऐश्वर्याकरता, आपल्या शरीराचे चोचले पुरवण्याकरता जर हा परिग्रह केला असला तर आम्ही पण पाखंडी. जर परोपकाराकरता केला, कारण तेच बोलतात परोपकार आहे सता विभूती नारदच, म्हणजे दोन्ही सिद्धांत आहेत. जर दुसऱ्याकरता केलेला असेल तर तो संत आहे, जर आपल्याकरता केलेला आहे तर तो पाखंडी आहे. कोण बोलतो? नारदजी बोलतात. फार आपल्या मोठ्या भावांना बोलतात, सनकादी ऋषींना, हे सनकादी ऋषो, सर्व तीर्थ पाहिलं, कुठं सुख नाही आहे, सर्व संत पाखंडी, सर्व ग्रस्ती केवळ पोट भरण्याकरता कामं करतात, काही त्यांच्या दया नाही आहे, तप नाही आहे, शौच नाही आहे, आणि फिरत फिरत शौच म्हणजे पवित्रता नाही आहे. आणि फिरत फिरत कुठं गेलो? यमुनेच्या काठी. आणि यमुनेच्या काठी गेल्यानंतर तिथं मी एक पाहिलं. काय पाहिलं? तटमापन यत्र लीला हरे अबोध. हरे हे अबोध, जिथं भगवान श्रीकृष्णाची लीला झालेली आहे तिथं मला एक दृश्य दिसलेलं आहे. काय दृश्य दिसलेलं आहे? एक तत्र आश्चर्यम मया दृष्टम सूर्यताम तन्मुनीश्वरा एका तू तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसाः. अरे, एक तरुणी तिथं आहे ना, फार दुःखी होऊन बसली होती यमुनेच्या काठी. तरुण आहे, परंतु वृद्धौ तौ पतितौ पार्श्वे निःश्वसंतो अवचेतनो सुश्रुषंती प्रबोधंती रुदती च तयो पुरः. दोन म्हातारे पडलेले तिच्या पुढं. एक तरुणी आहे, दोन म्हातारे पडलेले आहेत, आणि ते श्वास घेतात, म्हणजे मरणासन्न पडलेले आहेत दोन म्हातारे. आणि त्यांची सर्व जण सेवा करतात, आणि ती बिचारी तरुणी रडतीये. म्हातारे मरणासन्न बसले पडलेले आहेत, आणि म्हातारे. मग ती कोण होती? तरुण आहे. बाला उवाच. त्या नारदाने पाहिलं. अनेक तिथं श्लोक आहेत, कारण श्लोक भरपूर आहेत. तुम्हाला फक्त एका अध्यायावरतीच कित्येक दिवस बोलू शकतात, परंतु सांगायचं ते तरुणीने विचार केली. भो भो साधू क्षणमतिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वता आगमहरम. हे भो भो साधू, अरे थोडं क्षणभर थांब, एक थोडं तर थांब. का? तुझं दर्शन आहे ना, सर्व लोकांमधलं पाप नाश करतो. साधूचं दर्शनम पुण्यम. अरे, साधूचं दर्शन झाल्याबरोबर सर्व प्रकारचे पाप नष्ट करणार आहे, म्हणून थोडं थांबा. कोण बोलते? ते बाला म्हणजे तरुणी. नारद उवाच काशी त्वं का विमौच इमान आर्या का पद्मलोचना वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. नारद बोलू लागले, हे देवी, तू कोण आहेस? तू तरुणी आहेस, आणि तुझ्या समोर दोन म्हातारे पडलेले आहेस. हे कोण आहेत? आणि ह्या म्हाताऱ्यांची सेवा करणाऱ्या अनेक तरुणी आहेत, त्या कोण आहेत? एक तरुणी रडती आहे, दुसऱ्या तरुणी सेवा करतात. कुणाची? दोन म्हाताऱ्याची. समजलं? दोन म्हाताऱ्याची तरुणी सेवा करत नाही, रडती, समोर पडलेले म्हणून मरणासन, आणि दुसऱ्या तरुणी त्याची सेवा करतात. मग ती बाला बोलती. बाला म्हणे तरुणी, अहम तू भक्तिरीती ख्याता. अये मी नारद, मी भक्ती आहे. इमो मे तनयो मतो. हे दोन माझे तनय म्हणे दोन पुत्र आहेत. कोण आहेत? ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. हे ज्ञान आणि वैराग्य दोन माझी मुलं आहेत. कोण बोलती? भक्ती. याचा अर्थ आहे की भक्ती तरुण आहे, आणि मुलं काय झालेले आहेत? म्हातारे झालेले आहेत. भक्ती तरुण आहे. कुठं? यमुनेच्या काठी. कारण तिथं यमुनेच्या काठी वृंदावनमध्ये आज पण भक्ती सर्वकडे तुम्ही जाल, राधे 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 राधे, इतका आनंद आहे. आणि आता काळाच्या युगाने तो आनंद तिथं कमी पण होत असेल, मीच जात नाही आहे. जेव्हा मी आळंदीवर सुटल्यानंतर गेलो होतो, वृंदावनमध्ये राहिलेलं आहे 3-4 महिने. गोकुळ रमणरेती पायी फिरलेला आहे. तो आनंद, काय आनंद! त्या गोकुळमध्ये बलदाऊ नंदगाव आहे. नंदगावमध्ये बलदाऊ म्हणे बलरामाचं आणि कृष्णाचं मंदिर आहे.
त्या मंदिरापुढं फार भव्य मंदिर, मंदिराचं दर्शन, बाजूला एक कृष्णाचं छोटंसं मूर्ती आहे. तिथे मला भूक लागली होती, 9-10 वाजले होते. तो माऊलीची गवळण म्हणत म्हणत रडत बसलो होतो, म्हणजे आनंद आहे बरं. आणि तेवढ्यात एक जण आले, अरे नंदगाव मी नीचे, आज भंडारा आहे, चल चल. कारण लुंगी होती ब्रह्मचारीची पांढरी. ए ब्रह्मचारी चल जल्दी, तर कुठं भंडारा चालू आहे तिथं. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतका आनंद कुठं, भक्तीचा आनंद कुठं आहे, वृंदावन. म्हणून तिथं भक्ती तरुण आहे आणि तिथं ज्ञान आणि वैराग्याला कोणी विचारत नाही. ज्ञान कुणाचं ज्ञान, ज्ञान हिचा अर्थ आहे चिदानंद रूप शिवोहम शिव, हे ज्ञान. वैराग्याचा अर्थ आहे की काहीच नको. हे दोन्हीच्या दोन्ही तिथं चालत नाहीत. फक्त भगवंताचं सगुण परमात्माची जी प्रेमा भक्ती आहे. कोणची भक्ती आहे, प्रेमा भक्ती. असं काय प्रेम आहे, मीराबाईचं पहा, गवळणीचं पहा, त्याच्यावर आपण चर्चा जर केलो. सातू प्रेम रूपा अमृत स्वरूपाचं सुंदर असं वर्णन आहे. म्हणजे अमृत जसं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तसा प्रेमाभक्ती अमृत स्वरूप आहे. त्या अमृत स्वरूप प्रेमाभक्तीमध्ये थोडासा पण काय नाही आहे, अशुद्ध भाव नाही आहे. जसं सोन्याची तुम्ही अलंकार करताय, ते सोनं शुद्ध आहे का अशुद्ध आहे? सोन्याची अंगठी, सोन्याचे दागिने तुम्ही केला माता माऊलीनो, ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे? 24 कॅरेट राहते का? 24 कॅरेट सोन्याचं आभूषण बनवतो का? ते लावतंय म्हणून त्याच्यामध्ये हिणकस घालावा लागतो. हिणकस घातल्यानंतर दागिना बनतो, अलंकार बनतो. जर ते हिणकस घातलं नाही आहे, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची कधीच अंगठी नाही बनत, कधीच दागिना बनत नाही आहे, त्याचं तुम्ही बनवू शकत नाही आहे. असं केलं तर ते लवीन. तर सांगायचं तात्पर्य शुद्ध सोनं वेगळं. तुम्हाला माहित आहे का नाही, सोनार जर तुमच्याकडून मोडायला घेतलं तर ते मोडण्याचे पैसे घेतो आणि ते हिणकसाचे कमी करतो. का? शुद्ध आहे का अशुद्ध आहे? अशुद्ध आहे. तसं आपण भक्ती करतो, आपण संसारातले काही ना काही आसक्ती ठेवतो, आपुलकी ठेवतो, स्वार्थ राहतो, निस्वार्थ राहत नाहीये. म्हणून आपली भक्ती अशुद्ध भक्ती आहे. आणि संतांची भक्ती शुद्ध आहे. का शुद्ध आहे? त्यांना आपल्या शरीराचं भान राहत नाहीये, आपलंच भान राहत नाही. बोला ना, एक एका लागती पाय रे, संत बोलतो ना, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, लुब्धले नादी लागली समाधी, एक एक लागती पाय, लुब्धले नादी लागली समाधी. तसं भगवंता तुम्हाला अशी जी परिस्थिती आहे, प्रेम आहे परमात्माच्या प्रती. मीराबाईचं, तुकाराम महाराजांचं, माऊलीचं, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यान मडविन पाहू, पाहुणे पंढरीराव कधी भेट. हे जे प्रेम आहे याचं नाव आहे शुद्ध प्रेम, याचं नाव आहे प्रेमाभक्ती. अशी जे प्रेमाभक्ती आहे, अशा प्रेमाभक्तीच्या पुढे ज्ञान आणि वैराग्य काय होतात? म्हातारे होतात. ज्याला विचारत नाही ते म्हातारे. वृंदावनमध्ये ज्ञानाचं आणि वैराग्याचं गिरायक नाही मिळत. कुणाचं गिरायक आहे? भक्तीचं भक्तीचं गिरायक आहे. म्हणून तिथं ती भक्ती तरुण आहे आणि ज्ञान वैराग्याला कोणी विचारत नाहीत, म्हणून ते काय आहेत? म्हातारे आहेत. मग आता तिथं ती भक्ती बोलते की हे माझी मुलं आहेत आणि हे मुलं उठतील कसं काय? ते उठण्याकरता तुम्ही जो आहे ना काही नाही प्रयत्न करा. नारद बोललेला आहे, मी हे ज्ञान आणि भक्ती मरणासन्न पडलेले आहेत, अचेतन अवस्थेमध्ये पडलेले आहेत आणि त्यांची सेवा कोण करतात? सर्व नद्या देवीच्या रूपाने येऊन करतात. कुणाची? ज्ञान आणि वैराग्य जे म्हातारे आहेत त्यांची सेवा कोण करतात? दुसऱ्या पद्मलोचना, अर्थात त्यांनी विचारलेलं आहे, अरे तू तरुणी कोण आहेस? हे दोन म्हातारे कोण आहेस? आणि ह्या दोन म्हाताऱ्याच्या अनेक हे पद्मलोचना ह्या स्त्रिया ह्या कोण आहेत? त्या स्त्रिया कोण दुसऱ्या नव्हत, ह्या नदी आहेत. आपण हे नदी वगैरे आपण बोलतो गंगा, आपण गोदावरी आहे,
ह्या गोदावरीला आपण काही किंमत देत नाहीये, परंतु हे गोदावरी माता आपल्याला केवळ स्थूल रूपाने आपण पाहतो, ह्याचे चेतन आपल्याला कधी माहीत नाही. म्हणून चेतन देवीचं परिक्रमा करतात. तिथं जे नर्मदा परिक्रमा करतात, स्थूल नर्मदेचं परिक्रम करतात का? स्थूल पाणी तुम्हाला काय देतो का? चेतन देवी कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही आहे. तिचं नाव आहे नर्मदा देवी. सांगायचं तात्पर्य, ह्या दोन म्हातारीची सेवा कोण करतायत? ह्या सर्व जेवढ्या काही नदी आहेत त्या सर्व नद्या तरुण रूपाने येऊन ज्ञान आणि वैराग्याची सेवा करतात ते. आणि आता ही उठतील कसं, त्याच्याकरता प्रयत्न करतात. प्रयत्न करण्याकरता नारद इकडं तिकडं फिरतात, परंतु फिरलं तरी पण काहीच त्यांना उपाय सापडत नाहीये. मग नारद बोलतात, वृता खेदैसी बाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्ण चरणांबोजम स्मरत दुःखम गमिष्यति. हे देवी तू चिंता करू नको. आता त्या श्रीकृष्णाचं जर चिंतन केलं ना, हे म्हातारे पण उठतील, तू चिंता करू नको. द्रौपदीचं परित्राता येन कौरव कसमलात पालिता गोप सौंदर्य स कृष्ण कॉपी न गता. अरे देवी का चिंता करतीस? जसं द्रौपदीचा भाऊ कृष्णाने त्या कौरवाच्या कसमलामधून, कौरवाच्या मलिन पाशामध्ये त्यांचे मलिन भाव होता, अशुद्ध भाव होता, त्या मलिन पाशातून जसा काढला, पालन केला, तसं हे तू पण काय भगवंताची अतिप्रिय आहेस, आणि मग तुझ्या मुलाला ते उठवायला काय येणार नाहीत? असं त्यांना काय करतात, फार सुंदर जो आहे ना सांत्वना देतात. आणि सांत्वना देण्याकरता प्रयत्न करतात. कारण कलियुगाच्या कारणाने हे म्हातारे झालेले आहेत. हे उत्तर दिलेलं आहे. काय झालेलं आहे? कलियुग. बोलले मग भक्ती विचारती, त्या राजा परीक्षिताने ह्या कलियुगाला ठेवलंच का? ज्याच्यामुळं अशी परिस्थिती झाली, संत पाखंडी झाले, ग्रस्ती लोक केवळ खाय प्यायचेच दिवस राहिलं, एवढंच राहील ना, दुसरं काय काम आहे का? नाही. हे का झालं? कलियुगामुळे झालं. म्हणजे कली कुठं आलेलं आहे? राजा परीक्षित समोर आलेलं आहे. त्या राजा परीक्षिताने त्याला मारलं का नाही आहे असं प्रश्न केलेला आहे. परंतु नारद बोलतो, अरे देवी तुला माहित नाही, कलिना सदृशा कोपी युगो नास्ती वरानने तस्मिन त्वाम स्थापयिष्यामी गेहे गेहे जने जने. अरे भक्ती तुला माहित नाही, कलियुगासारखा पवित्र काळ कुठलाच नाही आहे. फार कलियुग आपल्याला सुख देणारा आहे. त्याच्यासारखा आपल्यावरती उपकार करणारा कोणताच युग नाही आहे. सतयुगामध्ये सत्यच बोललं पाहिजे लागतो, नंतर यज्ञच करावा लागतो, किती तपच करावा लागतो. ना आता तप करू शकत, ना यज्ञ करू शकत, काहीच साधना करू शकत नाहीये. मग काय करू शकतो? भगवंताचं नामस्मरण. कलियुग केवल नाम आधारा सुमीर सुमीर उतरे नर भाऊ पारा. कलियुगामध्ये इतकी चांगली परिस्थिती आहे, फक्त भगवंताचं नाव घ्या. द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये, सतयुगामध्ये केवळ नावाने चालत नव्हतं. तिथं क्रियाच करावं लागायची, तिथं यज्ञच करावं लागायचं, तिथं तपच करावं लागायचं. वाल्मिक तप केले, काय आले? वारुळ आलं. हिरण्यकश्यप आदी तप केले सतयुगामध्ये, केवळ हाड राहिले, ते पण जीर्ण कुजलेले हाड, त्याच्यामध्ये प्राण होता. म्हणून ना आता तप करू शकत, ना यज्ञ करू शकत, परंतु भगवंताचं नामस्मरण घेऊ शकतो. म्हणून भगवंताच्या नामाने तरुण जातो. बोले ना, भगवंताच्या नामाने तरुण जातो. अनेक आहेत प्रमाण आहेत, ते प्रमाण देत जर बसलं तर हे म्हणजे एवढं सांगतो की कलियुगासारखा दुसरा युग नाही आहे. भगवंताचं नाव फार सुंदर आहे. म्हणून संत बोलतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, राम म्हणा, विठ्ठल म्हणा. भाव तुमचं जे आहे, जेवढा काय भवसिंधू आहे, भवसंसार आहे, काय म्हटलं, समुद्र आहे, या समुद्रातून तुम्ही पार जाल. असं जे आहे, कोण बोलतो? नारद. भक्ती बोलते, अहो नारदा धन्योशी प्रीतिस्ते मये निश्चला ना कदाचित मुंचामी चित्ते स्थास्यामी सर्वदा. माता नारदाची फार मोठी स्तुती करतो. नारदाने आपल्या ह्याच्याकडून, कुमाराकडनं, म्हणजे सनकादी ऋषीकडनं गंगेच्या काठेला भागवत केलेलं आहे. आणि भागवत केल्यानंतर त्या भागवतामध्ये अनेक ऋषी लोक ऐकत बसलेले आहेत. आणि ऐकत बसल्या असतानाच तिथं भक्ती
दोन मुलाला, तरुण मुलाला घेऊन येते. भक्तौ सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमे करूपा सहसा अभिरासीत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नातेती नामानि मुहुर्वदन्ति. वा सुंदर सनकादी ऋषी कथा करतायत. नारद ऐकत आहे 7 दिवस आणि ऐकता ऐकता इतकी सुंदर भक्ती तिथं उत्पन्न झालेली आहे की एक स्त्रीचं रूप घेतलेलं आहे आणि 2 मुलांना घेऊन आत येत आहे भक्ती. आणि काय म्हणत येत आहे? भगवंताचं नामस्मरण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. ह्याला म्हणतात भक्तीला आनंद झालेला आहे. आणि भक्तीला आनंद झाल्याचा अर्थ आहे की आपले 2 मुलं काय झाले? तरुण झाले. संसारामध्ये काय असते आपण पाहतो, आई काय राहती? म्हातारी होती आणि मुलं काय होतात? तरुण होतात. परंतु वृंदावनमध्ये काय झालेलं होतं? आई तरुण झालेली होती आणि मुलं काय झाले होते? म्हातारे झाले होते. मुलं कोण? ज्ञान आणि वैराग्य. आता हे म्हातारे का होतात? आपण कुठं ऐकायला जातच नाही तर आपलं ज्ञान वैराग्य, आपली भक्ती तरुण पण नाही, म्हातारी पण नाही ना, आपल्याकडे ज्ञान पण नाही आणि वैराग्य पण नाही. जिथं आहे त्याचं घेतलं पाहिजे ना, जे करत आहे त्याचं. ज्ञान वैराग्य. ज्ञान याचा अर्थ आहे की जसं तुम्ही ऐकलेलं आहे, हंस पक्षासमोर, राजहंस पक्षासमोर दूध आणि पाणी एकत्र करून जर दिला तर राजहंस पक्षी पाणी सोडतो आणि दूध घेतो. जसं तुम्ही ह्या डेअरीमध्ये जाल, तुमचं दूध गेल्याबरोबर त्याच्यात किती पाणी आहे सांगते का नाही? का नाही सांगत? सांगते ना? हां बस सांगते. त्याचं काय काय मी केलं ते पण सांगेल. कोण? ते जड मशीन. ते जड मशीन सांगू शकतंय. ते तर राजहंस पक्षी, तो पक्षी आहे, त्याचा जीव आहे, त्याची चोंच आहे. ते पाणी वेगळं करतंय आणि दूध घेत आहे. तसं आपण पण राजहंस आहोत. आपण पण तो पक्षी घ्यायला पाहिजे. आपण कसं पक्षी झाला पाहिजे? तुळशीदास महाराज, सूप ऐसा सुवाये सार सार गईये थोता देत उडाय. सूप काय करतो? पहिला माता माऊली काय करायचे? कोंडा काढायचे. कोंडा काढल्यानंतर भुसकट व्हायचं आणि त्या दाण्याने भुसकट राहतात. सूप काय करतो? सुपाने पाकडतो. सुपाने पाकडल्यानंतर जो भुसकट आहे कोंड्यातला तो जातो आणि कोंडा काढलेला जो दाणे आहेत ते सुपात राहतो. सुपात दाणे राहतात का नाही? तुम्ही तर पाकडलेलेच आहेत मनात, कारण की शहरातल्या वेगळ्या, शहरातल्या जन्म शहरात राहिलेलं त्यांना सूप पण माहिती नाही आणि पाकडणं कुठं. म्हणजे सूप ऐसा सुवाये सार सार गई. सार दाना आहे तो गई आहे, तो आपल्यात ठेवतो आणि भुसा देत उडाय, थोता देत उडाय. म्हणजे जो भुसकट आहे ते उडवून देतो. तसा आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान काय आहे? संसार हे भुसकटासारखा आहे आणि परमात्मा दाण्यासारखा आहे. त्या दाण्यासारख्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे आणि भुसासारख्या संसाराला टाकून दिला पाहिजे. त्याचं नाव आहे ज्ञान. मग एकदा वैराग्य माहिती आहे का नाही? वैराग्याचा अर्थ आहे की त्या वस्तूला एकदा सोडलं की पुन्हा घ्यायचं नाहीये. एक जावाई होता, पहिल्यांदा जावाई आलेला आहे घरामध्ये, निमंत्रण दिलेलं आहे, जावाई बाबा आलेले आहे. थंडीचे दिवस, आताचे दिवस होते, लाकडच पेटत होते. त्यावेळेस गॅस नव्हती, चुलीवरती दूध घोटत होती सासूबाई. आपलं काय म्हणतात पडसा आलं होतं आणि त्याच्यामध्ये पडत होतं आणि तसं ते घोटत होते. त्यांनी पाहिला जावाईनी, पंगत बसली, वाढू लागले दूध खीर पाक. तो बोला मला हे घ्यायचं, दुसरं काय घेतलं हे घ्यायचं. जावाई बापू तुमच्या करता केलेलं आहे, तुम्हाला फटफटी पाहिजे का?
काय पाहिजे ते द्यायला तयार आहे, परंतु एवढं तुम्ही खाल्ल्याशिवाय, तुम्ही सुरू केल्याशिवाय आमचे पाहुणे खाणार नाहीत. आता बोला, कळालं? बस हेच हालत, त्याला म्हणतात वैराग्य. चला म्हणजे सांगायचं तर, आता हे भक्ती आणि म्हणजे भक्ती काय आहे, ज्ञान काय, वैराग्य काय, ते कळालंच पाहिजे. तुम्ही ऐकताय भागवत एका दिवसात पाहिजे तेवढं वाचू शकतो, परंतु आपल्याला कळालं किती, काय समजलं? नाहीतर आमचे आळंदीमध्ये आम्ही शिकत होतो तेव्हा आमच्या पाठाचे विष्णू सुळे होता आमच्या पाठाला, तो सर्वांची ॲक्टिंग करत होते बुवा. कुणाही बुवाचं कीर्तन तशीच्या तसं उभं पाठामध्ये, कुणाही बुवांचं वाटत नव्हतं की ते बुवा नाही असं म्हणायचं. मग वेगळे तिथं ठाकराचा पाडा आहे, आता तिथं ठाकराचा वाडाच नाही आहे, जे चाकण रोडले जाताना तिथं ठाकराचा वाडा होता, तिथं कीर्तन होतं. ते मला काय भांडणा करताय, काय खड्डा वाजताय, काहीच कळत नाही. ते त्याच्या भाषा, काहीच कळत नाही, वळत नाही, बोंबलताय. म्हणजे ते कोण बोलत होते कीर्तनाला, ते ऐकणारे बोलत होते. बुवाने बोंबलू सांगितलं, परंतु त्यांना काही कळालंच नाहीये. तर काय फायदा आहे किती सांगून? मग सांगायचं तात्पर्य, काही ना काही घेऊन गेलं पाहिजे. कथेत आल्यानंतर गाय जसं घास खाल्लं, चरल्यानंतर दिवसभर चरती आणि रात्री बसून पागोरे करते, काय म्हणतात, रवत करती. तसं आपण ऐकलेलं काम करताना, झोपताना काही ना काही स्मरण करा, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होतो. जसं गाय घास खाल्ल्यानंतर, चरल्यानंतर जर ते रवत केली नाहीये तर आत फुगतय आणि मरती. तसंच आपण पण इतकं ऐकतो आणि आपण पण मरतो. आपण मरतो याचा अर्थ काय? पुन्हा जन्मणे आणि पुन्हा मरणे, आपलं पण तेच आहे. आणि जर आपण ऐकून चिंतन केलो तर आपण जन्माला येत नाही. जन्माला आलं की मरणं. कारण का? ज्ञान झाल्यानंतर यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, पुन्हा जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाव. तर परमात्मा ज्ञान झाल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाहीये. तो जन्मालाच येत नाही तर मरायचं कुठं? मरतो कधी? तुम्हाला प्रश्न विचारला, कधी मरतो? जन्माला आलं म्हणून. जर जन्मालाच आलं नाही तर मरतो का? म्हणजे आता पुढे तुम्हाला जन्माला यायचं नाही हे करायचंय. आता हे शरीर मरेल, परंतु पुन्हा जन्माला नाही येण्यासारखी काय करायचंय? कथा ऐकायची. त्याचं नाव आहे ज्ञान. आणि ते ज्ञानाकरता तसं वैराग्य पाहिजे. जसं त्या जावाई बापूला ते खीर काही केलं, फटफटी दिली, सर्व केली, तर खाऊ शकला का? बस अशा प्रकारचं वैराग्य जर आलं तर त्याचं नाव आहे वैराग्य. तसं ज्ञान. आता बोलतंय की अशी जी कथा आहे, भक्ती ज्ञान वैराग्य वाढवती आणि सर्व पापाचा नाश करती. कुण्या पापाचा नाश करती? भूत प्रेत सर्व बाधा नाश करती, अशी महान भागवत कथा आहे. तर कुठं असं प्रेताची बाधा समाप्त झालेले, पाप नष्ट केलेलं असं काय इतिहास आहे का? मग तिथं फार सुंदर इतिहास आहे. कुठला इतिहास आहे फार सुंदर? तुंगभद्रा तटे पूर्वम अभूत पत्तनम उत्तमम यत्र वर्णा सर्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्परा. एक तुंगभद्रा नदी आहे. तुंगभद्रेच्या नदीच्या काठेला एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. आणि आत्मदेवाच्या ब्राह्मण सर्व शारद विशारद अर्थात सर्व वेदामध्ये निष्णात आहे. आणि त्याच्या घरामध्ये कसलीच कमी नाही आहे. परंतु त्याच्या झाड लावलं तर झाड वाळत होतं. जे गायी आहेत ते गायी वासरू काय फळ आपण काय जन्म ते गर्भधारण करतच नव्हते. आणि त्याच्या घरामध्ये काही सुख समृद्धी नव्हती. म्हणून त्याला वाटलं की अरे आता माझं जीवन काय आहे की संतान नसल्यामुळे. बायको धुंदुली आहे, धुंदुकारी म्हणतात, धुंदुली आहे. सर्व संसारामध्ये धन संपन्न आहे, परंतु सुख नावाची वस्तू नाही आहे. आता हे सुख नावाची वस्तू कधी येईल? जर घरामध्ये संतान आली तर. त्या संतानाकरता तो जंगलामध्ये जातो. आणि तिथं जंगलामध्ये गेल्यानंतर एका संन्याशाला पाहतो आणि संन्याशाला बोलतो की बाबा मला मुलगा पाहिजे. मग तो यती बोलतो, अरे वेड्या, मुंच अज्ञानम प्रजारूपम
बलिष्ठा कर्मणो गती विवेक तो समासाध्य त्याच संसार वासनम. अरे मुंच मुंच म्हणजे सोडून दे. प्रजारूप माग्याने प्रजा संतान हे सर्व अज्ञान रूप आहे. हे सर्व काय रूप आहे? हे सर्व अज्ञान आहे, सर्व माया रूप आहे. बलिष्ठा कर्मणा गती, जसं कर्म करेल त्या कर्मानुसार फळ मिळेल, म्हणून कर्माची गहन कर्मणा गती. मग काय कर? विवेकम तो समासाध्य, विवेक धारण कर. विवेकाचा अर्थ आहे की खरं काय खोटं काय असा जो विचार आहे त्या विचाराचं नाव आहे विवेक. नाहीतर मुलगा कोणाचं नाव विवेक आहे ते नाही. विवेकाचा अर्थ आहे खरं काय खोटं काय, खरं खोटं कळून खोट्याला त्याग करणे आणि खऱ्याला घेणे, त्याचं नाव आहे विवेक. असा विवेक जीवनामध्ये कर. संसार तर खोटाच आहे, परमात्मा खरा आहे, मग संसाराला सोड. जर संसार खोटा आहे तर मग तुझा प्रजा म्हणजे मुलं आहेत, मुलं बाळ ते पण काय आहेत? खोटे आहेत, सोड त्याला. मग तो बोलतो अरे तो संन्यासी आहेत. आता संतती कुणाला सगर राजाला पुत्र मिळाला, 60,000 पुत्र जळून पडले. अनेक रावण एवढा मोठा होता, त्याच्या समोरच इंद्रजित मेला, जो देवाला बळीत करणारा. अनेक लोकांची मुलं गेले त्या म्हाताऱ्या पुढंच, आणि तुझ्या पुढं तुझा मुलगा तुला काय सुख देणार आहे? म्हणून त्याची इच्छा करू नको. कोण बोलतो? संन्यासी बोलतो. आता ब्राह्मण बोलतो अरे बाबा संन्यासी तुला काय माहित आहे? विवेकेन भवेत किम मे पुत्रम देही बलादपि नो चेत त्यजामि अहम प्राणान त्वदाग्रे शोक मूर्छिता. मला विवेकाने काय करायचं आहे? विवेक घेऊन खरं खोटंच काय देणे घेणं नाही आहे. मला पुत्र दे. जर मला पुत्र जर नाही दिलास प्राण तुझ्या समोर देईन. बोल, प्राण देईन. संन्यासाला बोलतो संन्यासी महाराज पुत्रादी सुख हिनो अयम संन्यास शुष्क येव. अरे तुला पुत्र नाहीत, बायको नाही, काही नाही आहे, तुझं जीवन वाळल्याला पानासारखं आहे, शुष्क आहे. अरे हिरव्या पानामध्ये रस असतो. तू संन्यासी आहेत, वाळल्या पानासारखा आहेत. ना तुला पुत्र आहे ना तुला संतान आहे, त्याचं सुख तुला काय माहित आहे? म्हणून मला पत्नी आहे, म्हणून मला काय दे? पुत्र दे. ग्रस्त सरसो लोके पुत्र पौत्र समन्विता. अरे ग्रस्ती जीवन सरस आहे, त्याच्यासारखं काहीच नाही, आनंद नाही आहे. आणि तुला संन्यासी बोलतो काय सोडून दे. असं कसं काय सोडून देणार? बोलतो बरं आहे, भरपूर बोललेलं आहे त्याच्यावरती. मग बोलतो चल एक फळ देतो तुला, आणि हे फळ घे आणि तुझ्या बायकोला दे, आणि फार सुंदर पालन करायचं, सत्य बोल, कमी खा, उपवासादी कर असं सांग. घेऊन गेला तो, बायकोला दिला धुंदुलीला. तिने कपाळाला हात मारली. अरे रे बाबा पुत्र जर झाला पोट वाढेल, वाकडा आला तर मी मरून जाईन, घरात इतकी संपत्ती आहे. इथे इतकं बोललेलं आहे ना, अर्धा तास तर त्याच्यावरती चालेल. म्हणजे खाल्ल्यावरती काय काय जर कोणी चोरा आले, दरोडेखोर आले तर मला पळता येणार नाही आहे. हे सर्व इथं लिहिलेलं आहे. इतकं सुंदर लिहिलेलं आहे की भरपूर. म्हणून कधी कधी भागवत एक एक श्लोक ऐकायला बसलं पाहिजे. तुम्हाला 2 घंटे कधी ऐकायला येत नाही तर माझ्याकडे तुम्हाला सर्व सांगू शकतो, परंतु तुम्हाला ऐकायला वेळच कुठं आहे? आणि खरी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती नाही आहे. आपला अहंकार म्हणून मी सांगत नाही आहे. ह्या अद्वैतानंदची फार मोठी तुमच्यावरती कृपा आहे, परंतु फार मोठी तुमच्यावर अवकृपा पण आहे. काय आहे? तुमचं करंट आहे. इतकं सुंदर ज्ञान आहे. हे लाईव्ह पण चालू असेल कोणाचं, छाती ठोकून मी बोलू शकतो की कोणी किती मोठा विद्वान येऊ तर त्याच्या बरोबरी माझ्याकडे ज्ञान आहे. कितीही मोठा विद्वान येऊ, परंतु तुम्हाला त्याची काही किंमत नाहीये. मी छाती ठोकून प्रसार करू शकतो, जाऊन कुठेही विचारा तुम्ही, आणि कुण्याही प्रदेशामध्ये. आता 23 तारखेला मला जायला निमंत्रण आहे, परंतु मी जाऊ शकत नाही. तिकीट काढून कॅन्सल करावं लागलेलं आहे तिरुपतीकडे. सांगायचं तात्पर्य, पण तुम्हाला काय आहे, त्या नारदाने बोलले ना, हे सर्व खाण्यापिण्याच्या चक्करमध्ये पडलेले आहेत. तुझं कोण ऐकतंय? सांगायचं तात्पर्य. चला, इतकं सुंदर त्यांनी बोललेलं आहे की वाकडा मुलगा आला तर कसं काय? खाल्ली नाही. मग शेजारी नव्हती, पतीचं ऐकत नाही, गुरुचं ऐकत नाही, पण शेजारीने तुरंत ऐकेल.
शेजाऱ्याने सांगितलं, अगं मी पण पोटीशी आहे. पोटीशी म्हणतात ना, गर्भ पोटीशी आहे. बरोबर आहे. तो पोटावरती बांध कापड, सर्वांना सांग मी गरोदर आहे, माझा मुलगा होईल, तुला मी देईन, माझ्या पतीला तू दाक्षिणा दे सुंदर, आणि सांग तुझ्या नवऱ्याला की माझ्या स्थानामध्ये दूध नाही आहे, शेजारणीचा मुलगा मेलेला आहे, ते अलाउन्स करील माझा मुलगा मेला म्हणून, आणि तुला गपचीप आणून देईल. मग तू बोल की त्याचा मुलगा मेलेला आहे आणि ते दूध पाजवालीत आणून. आणि आतमध्ये तसंच केला. त्या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवलं आणि त्या गाईला फळ दिलं परीक्षा देण्याकरता. गाईच्या वासरासारखं लांब कानाचा मुलगा जन्मला. कुणाला? गाईला. त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. आणि त्या दुसरीच्या मुलाचं नाव काय ठेवलं? हिचं नव्हतंच ना ते आता, परंतु लोकांना काय वाटत हिचंच आहे, धुंदुली होती म्हणून तिच्या मुलाचं नाव काय काय ठेवलं? धुंदुकारी. धुंद झाला तुझा दरबार, धुंदुकारी नाव तिचं ठेवलेलं. आणि गोकर्ण महाज्ञानी पंडित आहे. कारण का? संताने दिलेलं फळ. बीज तैसे फळ, शुद्ध फळ, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. गोकर्ण ज्ञानी आहे. आणि एक दिवस धुंदुकारी अनेक कुकर्म करत होता. वडिलाला मारला आणि मला दक्षिणा दे, पैसे दे, कुठं आहेत? आता तो गोकर्ण तिथं पाहत होता. तो दुसऱ्याची मुलं घ्यायचा, विहिरी टाकायचा, अनेक कुकर्म करायचा धुंदुकारी. हे तर भरपूर लिहिलेलं त्याच्याविषयी, इतका विचित्र आज कुणी करू शकत नाहीये. तसं तो करायचा. घरी 5 बायका आणून ठेवलेले आहेत. आणि बापाला बोलला दे पैसे, बापाला मारला. बापाने मग बोलला की अरे तो संत बोलत होता तोच खरं झालं, तेव्हा ऐकलं नाही तसं. आणि आता बोलतो इथं फार सुंदर, जर मी फळ घेतलं नसतं तर आज मी किती सुखी झाला असतो. आणि ते फळाचं फळ काय मार खावं लागलं. मग तिथं हे काय बोलतात ऐकत होता सुंदर, आपला मुलगा ऐकतो, गोकर्ण ऐकतो. गोकर्ण ऐकून फार सुंदर वडिलाला बोलतो, बाबा तुम्ही काय चिंता करू नका, हे जे संसार आहे आसार संसार आहे, या आसार संसारामध्ये तुम्ही याच्या पाठीमागं का लागता आहे. इतकं सुंदर पित्याला त्यांनी वर्णन केलेलं आहे. कोण? आपलं गोकर्ण. आणि बापाला ज्ञान दिलेलं आहे. एक श्लोक वाचायचं आहे ना तुम्हाला निवडक, तर ते लवकर कुठे मिळतं आपल्याला. क्रमशः पाहायचं सणमासो आणि एकदा पितरो ताड्य. बस ठीक आहे. एकदा पितरो ताड्य पात्र आणि स्वयं आहारात एक वेळ बापाला मारला, सर्व धन घेऊन गेला. त्यावेळेस तत्पिता कृपण प्रोच्चैर धनहीनो रुरुद. त्यावेळेस तो रडू लागला, वंद्यत्वम तू समीचीनम कुपुत्रो दुःखदायका. अरे मी वंद्या झाला असतो, अर्थात पुत्र नसता तर किती आनंद झाला असता, परंतु कुपुत्र आल्यामुळे किती मला दुःख आहे. कोण बोलतो? आत्मदेव बोलतो. आत्मदेव दुसरा कोणी? आपलाच आत्मा आहे. आपलाच आत्मा आहे. हे शरीरच तुंगभद्रा नदी आहे, फार सुंदर आहे. आपण ज्या दुसरे कोणी तो नाही, आपण तो बोलतो. अरे 3 आपल्याकडे बोलतात, आपणच तो आहोत. सांगायचं तात्पर्य, को तिष्ठामी को गच्छामी को मे दुःखम व्यपोहेत. अरे मी कुठं जाऊ, माझं दुःख कोण निराकरण करेल. प्राणच त्याच्या दुःखेन हा कष्टम मम. आता प्राण देईन परंतु ह्या पुत्राचा मी मार खाणार नाहीये, आत्मदेव बोलतो. तेव्हा गोकर्ण बोलतो, असार खलु संसारो दुःख रूपी विमोहक सुत कस्य धनम कस्य स्नेहवान जलते अनिशम. अरे बाबा, वडिलांना पित्याना बोलतो, हे बाबा असार खलु संसार. खलु म्हणे निश्चित, संसार कसा? असार आहे. असार म्हणे सार म्हणे दाना, असार म्हणे भुसा, भुसकट. भुसकट म्हणा ना, असार भुसकट आहे. दुःख रूपी विमोहका, केवळ दुःख देणार आहे. आणि केवळ विमोहका अर्थात केवळ माया ममतामध्ये माझं माझं मरूपर्यंत माझं माझं. 4 लाता जरी घातलं पुत्राने, अरे दुसऱ्याने थोडी लाता मारले, माझ्याच मुलाला लाता मारले. दुसऱ्याने काय मारतो का? आपलाच मारलेला. ह्याला म्हणतात विमोहक. सुता कस्य, अरे मुलगा कुणाचा. धनम कस्य, धन कुणाचं. स्नेहवान जलते अनिशम, अनिशम रात्र दिवस माझा मुलगा माझा धन. अरे ना धन कुणाचं आहे, पुत्र कुणाचा आहे, कुणाचंच नाही आहे. आणि एक कोरोनामध्ये सर्वांना समजलं का नाही?
ना कुणाचा मुलगा होता, ना कुणाचं धन कामाला आलं. आलं कामाला? कुणी कामाला आलं नाहीये. हे तर पण तेच म्हणतात. मग काय कर, आणि भरपूर वर्णन केलेलं आहे. संक्षिप्त 1-2 श्लोक बोलतो ना मी, त्याच्यात अनेक श्लोकांनी वर्णन केलेलं आहे. जाया सुतादिषु सदा ममता नाही देह गोकर्ण उवाच देहस्ति मांसरुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुञ्च पश्यन्निशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठा. अरे बाबा, देह अस्ति मांस रुधिरे अभिमतम, ह्याच्यात काय हाड मांस रक्त मज्जा हेच आहे ना, 7 धातूच आहेत ना, सप्त धातूने युक्त आहेच ना. मग ह्याचा अभिमान टाकून दे. अरे जर ह्याच्यावरती या मांसावरती 1 मिलीमीटर कातडं जर नसतं, बिना कातड्याचं कोण जाऊन दाखवावं? कोण कुत्र सोडतं का? माशा सोडतात का? अरे इथं थोडे घाण येते तर माशा म्हणतात. हा, इथं एवढं थोडं जर पडलं तर, आणि जर कातडं निघाले तर जाऊ शकतो. हा श्लोक आहे. 1 मिलीमीटर जर ह्याच्यावर देवाने कातडं जर काढून दिलं ना, सोडलं ना, तर इथून जाता येणार नाहीये. अशी स्थिती आहे. आणि मग तरी पण ह्याच्यामध्ये काय करतो? माझं माझं हे अहंकार सोड. कोण बोलतो? गोकर्ण बोलतो आपल्याला. जाया सुतादिषु सदा ममता विमुंच. जाया म्हणजे पत्नी, सुतादी म्हणजे पुत्र आदी सर्व आपले धन आदिशे ममता विमुच्च. अरे ममता सोड. का काय कर मग? पश्यन्निदं जगदिदं क्षणभंगनिष्ठम. अरे संसार क्षणभंगूर नाही ध्येयाचा भरवसा. तुकाराम हे क्षणभंगूर आहे, हे सोड. पाण्यावरचा काय बुडबुडा, पाण्यावरती बुडबुडा किती वेळ राहतो? ठेंब पडले अंगणात पाण्यात, बुडबुडा आला, मुलं धराला जायचं तोपर्यंत फुटला, धराला जायच्या पहिलेच फुटून जातो. असं हे सर्व जगत आहे. याला अशा रूपाने पहा. आणि मग काय कर? वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. वैराग्य रागयुक्त, राग म्हणजे आसक्ती, वैराग्याच्या रूपाने राग झाला पाहिजे. ममता राग याचा अर्थ आहे आपला राग वेगळा आहे. इथं राग याचा अर्थ आहे रंजनात राग इति उच्चते. रंजन करणे मनाला. आपला पण राग आहे. आपला कुठं राग आहे? आपला पण वैराग्य आहे. परमात्मामध्ये वैराग्य आहे आणि संसारामध्ये राग आहे. आपण पण वैराग्य, आपलं वैराग्य नाही का? आपण पण काय वैराग्याचा सोड नाही. कुणाला सोडलो आपण? देवाला सोडलो. आणि राग कुठं केलो? राग म्हणे आसक्ती, आसक्ती म्हणे ममता. कधी कधी मी पहिला एक ॲडव्हर्टाईज येत होतं फेविकॉलचं, भिंतीला मारत होता, मोठी दोरी लावत होता आणि तो वडत होता हाती. हाती वडता वडता तो बसत होता. पाहिलं की नाही ॲडव्हर्टाईज? पाहिलंय? और जोर लगा के खींचना ऐसा. तो बोंबलत होता तरी पण फेविकॉल निघत नव्हतं आणि हाती तिथंच बसलं. आपलं पण तेच आहे. किती बोंबलून सांगा, संताचं कोणी ऐकत नाही. हरी हरी न म्हणतात त्या थोर झाली हाणी. किती बोंबलू द्या संत, किती वाङ्मय बोलू द्या, कीर्तनकार उघडू उघडू पेलं तरी पण आपला राग संसारातला जात नाहीये आणि वैराग्य परमात्मामध्ये. आणि इथं काय म्हणतो? राग परमात्मामध्ये कर आणि संसारातून वैराग्य कर. आणि आपलं वैराग्य आहे परमात्म्यापासून. जसं त्या जावाईला वैराग्य झालं कशापासून? शेंबडापासून नाही. किती सुंदर बासुंदी बनवली होती, किती सुंदर बासुंदी. त्या बासुंदीपासून काय झालं? त्याला वैराग्य झालं. तसं सुंदर परमात्मा आहे, त्या परमात्म्यापासून आपलं वैराग्य झालं. आपण पण वैराग्यवान आहोत. परंतु इथं तसं नाही. वैराग्य संसारातून व्हायचं आहे आणि राग कुठं करायचा आहे? परमात्मा. राग म्हणजे आसक्ती ममता करायचं. आणखीन काय कर?
धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णाम् अन्यश्च दोषगुणचिन्तनमासु मुक्त्वा सेवा कथारसमहो नितरां पिबत्वम् धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् काय कर सदैव धर्माचं भजस म्हणे त्याचा अनुकरण म्हणे धर्माच्या व्यतिरिक्त काही अनुकरण करू नको अर्थात धर्मानुसार वाग इथं भज म्हणे वाग धर्मानुसार वाग आणि लोकधर्मान सततम त्यज लोकाचे धर्म काय बायका मुलं पती शेत बाडी जनवार घर दार बँक बॅलन्स याचं नाव आहे लोकधर्मान म्हणजे लोकाचा धर्म दुसरा काही नाही लोकधर्मान सततम परित्यज सतत म्हणजे सदा लोकधर्माचा हमेशा करता त्याग कर सेवस्व साधू पुरुषान जही काम तृष्णान सेवा कर कुणाची साधू पुरुषांची सेवा कर आणि काय कर काम तृष्णान जय मनामध्ये जे आसक्ती आहे कामना मनोरथ आहे हे सर्व टाकून दे अन्यश्च दोष गुणचिंतन मासु मुक्त्वा सेवा कथा रसमोह नितराम पिबत्वं फार सुंदर अन्यश्च दोष गुणचिंतन मासु मुक्त्वा आपल्यापासून दुसऱ्याचं ना त्याच्या गुणाचं वर्णन करा तो चांगला आहे म्हणून त्याचं पण वर्णन करू नका आणि दोषाचं पण वर्णन करू नका जसं तो आपण बोलतो तर एक तिकडं आहे तीन इकडं आहेत जसं हे प्रकाश आलेला आहे तर एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह काय बोलतो याच्यात निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय बोलतो तारी एक गरम आणि एक थंड मन एक आर्थिंग आहे आणि एक पॉवर आहे एक आर्थिंग आणि एक पॉवर आर्थिंग पॉवर दोन्ही देतो का नाही तसा आपण त्याला कनेक्ट होतो तसा आपण ज्याची निंदा करतो का नाही निंदा करताना आपण त्याच्याशी कनेक्ट होतो त्याच्या हृदयाशी मग त्याचा दोष आपल्याकडे येतो म्हणून कुणाचं जर कुणाचं केलं तर आणखीन उत्तम आहे गुण तर येऊ द्या परंतु गुण पण आणि दोष पण दोन्हीच्या दोन्ही बेडी आहेत हतकडी आहेत गुण सोन्याची बेडी आहे आणि दोष लोखंडाची बेडी आहे लोखंडाची हतकडी असो या सोन्याची हतकडी असो हतकडी तर हतकडीच गुण पण हतकडी आहे कुणाचं गुणाचं वर्णन करा संसारात मरता मरता त्या गुणाचं वर्णन कराल यम यम वापी स्मरण भाव त्याच्यात ते कले बरं तम तमय वैती कोणते सदा तद्भाव पुन्हा वासना जन्म घेणे लागे वासने त्या गुणाचं वर्णन करा तर गुणाची वासना होईल दोषाची वर्णन करा तर दोषाची वासना होईल आणि मग जन्म घ्यावा लागेल म्हणून कुणाचं गुणाचं पण वर्णन करू नका गुण याचा अर्थ आहे चांगलापणा गुण म्हणे चांगलापणा दोष म्हणे वाईटपणा कुणाचं वाईट पण बोलू नका आणि कुणाचं चांगलं पण बोलू नका आपले आपण करा सोडवणं आपलं करा सेवा कथा रसमोह नितराम पिबत्वम फार सुंदर ह्याच्यात बोलतो आता नंतर काय झालं गोकर्णी बापाला बोलल्यानंतर बाप जंगलात गेलेला आहे मुक्त झालेला आहे आणि इकडं धुंदुकारी आईला मारलेला आहे आई जाऊन विहिरीत आडात पडलेली आहे कोण धुंदुली आडात पडून मेली त्या मुलाला पाहून आणि मुलाला काय केले त्याने त्या 5 बाया होत्या का नाही 5 बायानी नरड दाबलं बांधलं आणि तोंड वासवलं तोंड फाकवलं आणि त्याच्यामध्ये विस्तू अंगार इंगळी टाकले आणि मारून टाकलं आणि त्या घरातच पुरून टाकले घरात पुरून टाकून निघून गेल्या तो प्रेत झाला प्रेत होऊन तिथं फिरू लागला गोकर्ण बरेच दिवस तीर्थयात्रेमध्ये गेला होता कारण बापाला काय केलं त्यांनी मुक्त केला ज्ञान देऊन आईला मारत होता पाहिलाच होता आणि त्याला काय देणे गेलं नव्हतं तो निघून गेला तीर्थयात्रेला करताना गावातले लोक भेटले अरे गोकर्णा तुझा भाऊ मेला रे मेल्यानंतर त्यांनी गया श्राद्ध सर्व काय केलं आणि अनेक वर्षाच्या नंतर आपल्या गावी आल्यानंतर तो रात्री झोपला आपल्या घरासमोर रात्री येऊन कुणी नव्हतं जुनं घर पडकं होतं तिथं रात्री एक म्हशीचं रूप घेऊन आला कधी उंटाचं रूप कधी हातीचं रूप कधी माणसाचं रूप कधी किंचाळायचा मग गोकर्णी आपलं जे कमंडलो आहे कमंडलोमधलं पाणी घेतला आणि त्याच्यावर टाकल्याबरोबर तो मनुष्य रूपाने झाला आणि बोला अरे भाऊ तुझा मी भाऊ आहे धुंदुकारी माझ्या ब्राह्मणामुळं माझ्या वाईटपणामुळं मी प्रेत झालेलं आहे माझा उद्धार कर मग ते उद्धार करण्याकरता गोकर्णांनी काय सांगितलेलं आहे
भागवत सांगितलेलं आहे. गोकर्ण भागवत ऐकताना 7 गाठीचा एक वेळू ठेवलेला आहे आणि प्रत्येक दिवशी गोकर्ण भागवत कथा करत होते. अनेक लोक ऐकत होते. तो पहिल्या दिवशी एक वेळी फुटला, दुसरे गाठ वेळू म्हणजे ती बास एक गाठ फुटली, दुसऱ्या 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या आणि धुंदुकारी दिव्य देवासारखं पितांबरधारी रूप धारण केला. विमान आलेलं आहे आणि धुंदुकारी दिव्य विमानात बसून दिव्य रूप धारण करून गेलेलं आहे. भागवत कथेची महिमा आहे. म्हणून भागवत कथा ऐकली पाहिजे. कसं ऐकली पाहिजे? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम प्रबोधनम. असं ऐकली पाहिजे की जीवन मरण्याचा प्रश्न आला तर. कसं ऐकले पाहिजे? जगण्या आणि मरण्याचा प्रश्न. जसं पाण्या वाचून मासा तडपडतो तसं आपली अंतःकरणातली वृत्ती जर झाली तर त्याची वृत्ती तशी होती. म्हणजे कारण त्यांनी तिथं वेळूमध्ये बसून ऐकलेलं होतं आणि बाकी तो निवांत सोनारे फुंकले नळे वारे हे नाही, त्यांनी तसे ऐकले. आता आपण थोडं भागवत वेळ आहे 5-10 मिनिट, कारण 7 वाजता चालू. उद्यापासून तुम्ही थोडे लवकर जर आले 7:30 तर चालू झालं पाहिजे, कारण 2.5-3 घंटे तर भागवताची कथा भरपूर मोठी आहे. पण तुम्ही जर वेळेवरती आले, थोडे जर वेळेवरती आले तेवढं चालू. असं काही नाही सर्व्हिस आलं पाहिजे, आपल्याला त्यांचं काय देणं घेणं नाही. येतील तेवढेच चांगले आले, पण लवकर जर आले तर मी तुरंत चालू करेन. आता प्रथम स्कंद प्रारंभ करू आपण थोडंसं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चारते सुभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. ह्या मंगलाचरणाचा इतका सुंदर अर्थ आहे. सच्चित परमात्मा आहे, तो परमात्माच जन्म आणि स्थिती आणि मृत्यू याचा तो कारण आहे. अर्थात त्यामध्ये तो परमात्मा सगुण पण आहे, निर्गुण पण आहे आणि तो परमात्म्याचं तटस्थ लक्षण पण आहे आणि स्वरूप लक्षण पण आहे. असे याच्यामध्ये सुंदर वर्णन केलेले आहे. आणि धर्म आणि ह्या भागवतामध्ये कशी कथा आहे, भागवत कथा कशी आहे त्याचे वर्णन करतात. धर्म प्रोज्यत कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते त्रिकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. या भागवत कथेमध्ये धर्माचं वर्णन केलेलं आहे. कसा धर्म? खरा धर्म, कपटी नाही. निर्मत्सराणाम अर्थात या कथेमध्ये मत्सर ईर्षा आपण काय पण ऐकतो ना, निंदा द्वेषपूर्वक ऐकतो, कुणाची ईर्षा करतो, असा कुठलाच दोष नाहीये. अशी सुंदर अशी भागवताची कथा आहे. वेद्यम वास्तव मात्र वस्तू शिवदम. शिव म्हणे कल्याण देणेवाली वस्तू असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं वर्णन करणारी कथा आहे. तापत्रय उन्मूलनम. जसं झाड उपरून फेकतो तसं आपल्या शरीरामध्ये आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारचा ताप आहे. त्या 3ही प्रकारच्या तापाला उकडून फेकती कथा. श्रीमद भागवते महामुनी कृते. श्रीमद भागवताची कथा आहे. महामुनी श्री सुखदेव मुनीने हे कथा केलेली आहे. किं वा परेर ईश्वर. अर्थात ही भागवत कथेला सोडून दुसऱ्या कथेची काय वार्ता आहे, तिकडची काय पाहत आहे संसाराची कथा. कारण ही कथा ऐकली तर सद्यो हृदयावृत्ते तुरंत हृदयामध्ये परमात्माला कोंडून ठेवतो. जसं तो अभंग आहे ना, धरिला पंढरीचा चोर धरिला. पूर्ण अभंग बोला तो इथं लागतो. जसा पंढरीचा चोर धरलेला आहे. जनाबाई बोलते, अरे ह्याला मी धरलेला आहे. हा कसं धरलेलं आहे? प्रेमे बांधून या दोर, प्रेमाची रूपी दोरीने बांधून धरलेलं आहे. शब्द केली जोडा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी. पूर्ण अभंग फार सुंदर अभंग आणि तोच इथं अभंग लागतो सुंदर. तसं या भागवत कथेची महिमा आहे.
आणि या भागवतामध्ये आणखीन भागवताची कथा कशी आहे. निगम कल्पतरोर्गलितं फलं सुखमुखादमृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगम कल्पतरोर्गलितं फलम, हे जो श्रीमद भागवत फळ आहे ना, हे कसं आहे. निगम कल्पतरू, निगम आणि वेद, वेद रूपी कल्पतरू, कल्पवृक्ष आहे. आणि त्या कल्पवृक्षाचं हे काय आहे, सुंदर असं फळ आहे. आणि या फळाला पोपटाचं तोंड लागल्यानंतर, जसं पेरूला, आंब्याला, कशाच्या फळाला पोपटाचं तोंड लागल्यानंतर गोडवा येतो, तसं सुख मुखा द्रव अमृत सर्व. सुखदेव महाराज हे पोपटाच्या रूपाने ह्या भागवतेला तोंड लावलेले आहेत. म्हणून याच्यातून अमृतरूपी रस काय आहे, टपकतो. जसा आमरस टपकतो तसं इथं सुंदर अमृतरूपी रस टपकत आहे. म्हणजे काय टपकणे, काय म्हणतात, पडत आहे, गळत आहे. पिबत भागवतम रसमालयम, अर्थात रसाचा सागर आहे. रस आलय, आलय म्हणजे साठा, अमृतरूपी रसाचा साठा हा भागवत आहे. म्हणून सर्वांना काय केलं पाहिजे, पिबत भागवतम रसमालयम. कधी मुहुरहो रसिका भुय, हे भक्तानो, हे रसिक जनानो, निरंतर भागवताचा तुम्ही काय करा, पान करा, प्या. तुम्ही हा रस प्या. हा रस जर पेला तर पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नाही आहे. वेळ समाप्त झालेली आहे. इथंच ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.